आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय आपण सर्वजण, खरं म्हणजे मी आता पांढरे सरांना बोलत होतो की त्यांची मुलं इतकी चांगली बोलतात, मला बोलायचं काहीच कारण नव्हतं. तुमची भाषणं ऐकून मुलांनो मी एकदम भारावून गेलो. मला खूप छान वाटलं. म्हणजे तुमची मॅच्युरिटी, तुमची थिंकिंग, द वे यू आर ऑन द लाईन, द वे यू आर थिंकिंग ऑफ द फ्युचर. यू गाईज आर टू स्मॉल टू थिंक ऑल दीज इश्यूज विच यू स्पोकन आउट. तुम्ही आत्ता जे बोललात ना, हे बोलण्यासाठी तुम्ही खूप लहान आहात, तरीही तुम्ही ते बोललात, त्याच्याबद्दल मला खूप विशेष वाटलं. आता मला तुमच्यापेक्षा खूप मोठी लेकरं आहेत. मी 50 वर्षाचा आहे, माझी लेकरं 20 वर्षाच्या पुढची आहेत. त्यामुळे मी या सर्वच गोष्टीतून गेलो. आणि जसं फॅमिली हा शब्द पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणालात कलासागरविषयी, मला खूप आवडलं. कारण मी फॅमिली कन्सेप्टचा डॉक्टर आहे, फॅमिली कन्सेप्टचा डॉक्टर आहे. मला कुटुंब भारी आवडतं, खूप जास्त आवडतं. म्हणजे आई वडील, बायको, मुलं, संस्कार या विषयातच अर्धा विषय गेले, पुढचा अर्धा विषय आता आपोआप जाणार आहे, त्याला काही करायची गरज पडणार नाही. मला पांढरे सरांचा फोन आला की मला 2 जुलैला कार्यक्रम करायचा आणि तुम्ही कार्यक्रमाला यावं. मी लातूरमध्ये असतो. लातूर ते बाय कार 7 तास लागतं. मी त्यांना म्हणालो, सर मला माफ करा, मी नाही येऊ शकत. ते म्हणाले, नाही सर तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला यावंच लागणार आहे. मला कळत नाही हा माणूस तो पांढरे आहेत का गोरे आहेत का काळे आहेत, मी पाहिलेलं पण नाही आहे, आणि का एवढे मागे लागलेत. पण माझे अशी अनेक माणसं मागे लागतात. साधारणपणे 1500हून अधिक मुलांसाठी मी भाषणं दिलीत गेल्या 17 वर्षामध्ये. आणि मग मुलांसाठी नाही म्हणायचं नाही असंही कुठेतरी ठरवलेलं असतं. सर म्हणालो की मी आमच्या लातूरमध्ये 1 जुलैला खूप मोठा कार्यक्रम होतो. खूप म्हणजे खूपच मोठा कार्यक्रम होतो. साधारणपणे 20,000 मुलं आणि त्यांची पालकं त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. एवढा मोठा दरवर्षी गेली 17 वर्ष हा कार्यक्रम होतो. आणि एवढे वर्ष मी एकटाच त्या कार्यक्रमात बोलत असतो. तसा 1 जुलैचा कार्यक्रम होता. संध्याकाळी 6 वाजता फिक्स असतं, ते वर्ष फिक्स असतं. मी दिवसभराचे काम करून त्या कार्यक्रमात जाणार होतो. 1 जुलैला सॅटर्डे होता, 2 जुलैला संडे होता. आणि संडेचे ऑलरेडी 2 प्रोग्राम मी देऊन टाकले होते. साधारणपणे 2 महिने तरी अगोदर प्रोग्राम दिले जातात. आणि मग सर म्हणाले की नाही, तुम्ही तुमची डेट सांगा, मी त्याप्रमाणे कार्यक्रम ऑर्गनाईज करतो. आम्हाला मुलांचाच सत्कार करायचा आहे. आमचं एक कलासागर अकॅडमी नावाचं एक अकॅडमी आहे आणि तिथे 10वी 12वीची गुणवंत मुलं आहेत आणि त्या मुलांसाठी तुम्हाला येणे जरुरीचं आहे. मी असा विचार करत होतो, मला ना लातूरच्या बाहेर प्रवास करण्यासाठी माझी बायको खूप झापते. खरं जे आहे ते आहे. म्हणजे दूरचा प्रवास करायचा नाही, माझी थोडीशी कंबर दुखते. दररोज 8 तास मी ऑपरेशन्स करतो. त्याच्यामुळे तू गाडीने प्रवास करायचा नाही. मी त्यांना म्हणालो की कुठून ट्रेन आहे का, जवळपास ट्रेन असेल तर मी ऑर्गनाईज करेन आणि बघेन त्याप्रमाणे. सकाळचा कार्यक्रम तर मी रात्री कुठेतरी पुण्याला पोहोचेन, सकाळी कारणे येईन आणि पुण्याला परत जाईन, असं काहीतरी करूयात का, मी असं त्यांना बोलत होतो. सर म्हणलं इथंपर्यंत तरी नाही आहे, पण पुण्यापर्यंत ट्रेन आहे. म्हटलं पुण्यापर्यंतच्या ट्रेन मला माहीत आहेत, कारण माझा मुलगा पुण्यामध्ये MBBSला 2nd MBSला BJ मेडिकल कॉलेजमध्ये आहे. तो माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, माझ्या एवढा कमी हुशार नाही. तो मुद्दाम सांगितलं की त्यानं आत्तापर्यंतचं शिक्षण त्याच्या मेरिटवर घेतलं आहे. मी प्लास्टिक सर्जन आहे, पण त्याच्यावरती 1 रुपया पण खर्च केला नाही. 1 रुपयासुद्धा त्याच्या स्वतःच्या मेरिट देऊ शकतो. त्याच्या स्वतःच्या LKG UKG पासून आत्तापर्यंत त्याच्या तो मेरिटवर शिकतो. 1 रुपया पण त्याच्या एज्युकेशनवर मी खर्च केला नाही. जिद्दी आहे, संस्कारातून जिद्दी झाला आहे. ते पण मी कधीतरी पुढच्या माझ्या भाषणात मी पक्का बोलेन. आणि मी सरांना म्हणालो की सर माझा मुलगा तिथे असतो, त्याची एक्झाम संपती आहे 7 तारखेला. 8-9 2 दिवस कुठेतरी पप्पा जा चला बाहेर असं तो म्हणत होता. आणि मुलांसाठी बापाचं काम आहे, वेळ काढणं, मी काढतो. आणि मी म्हणालो की मग चला पण महाबळेश्वरलाच जाऊ. यांच्याकडे येण्यासाठी हा सगळा अट्टहास, असं मन वळवावं लागतं बायकोचं लेकराचं. मला काय सांगू आता, असं मन वळवत त्यांना महाबळेश्वरला घेऊन आलो. आणि मग रस्त्यात सांगितलं की मला इथं जायचं आहे. आणि मग आज सकाळी मी वेळ दिला ना, वेळेचे खूप बंधनं पाळतो. मी आत्तापर्यंतच्या कुठल्याच कार्यक्रमाला 1 मिनिटापेक्षा अधिक उशिरा गेलो नाही. मला आज अंदाज नाही आला. त्यांना म्हणालं होतं मला 10चा वेळ द्या, ते त्यांनी पत्रिकाच पाठवून दिली 9चा वेळ छापून. आता पांढऱ्या सरांना मला काहीच म्हणता नाही आलं. आणि ट्रॅफिक साधारणपणे 28 किलोमीटर अंतरावरती होतो. आम्हाला 20 मिनिटं लागतात. मी नेहमीच प्रवास करतो. खूप वेळा मी इव्हन बाईमध्ये आलो. अनेक डॉक्टरांसाठी माझे इथं अनेक लेक्चर्स झाले. मला अंदाज होता या सगळ्या गोष्टी, पण येताना ट्रॅफिक लागली, थोडा मला उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व.
तर या ज्या कार्यक्रमासाठी मी आज उपस्थित आहे त्या कार्यक्रमाची ही रूपरेषा, इथे कसा पोहोचलो आणि थोडंसं ऑफिशियल कामाला लागतो. व्यासपीठावरील या कलासागरचे संचालक पांढरे सर, काळोखे सर, सर्व स्टाफ, पवार सर, प्राचार्य फरांदे सर, जे मला रस्त्यात घ्यायला आले ते अरुणादा बंगे, माझ्या गाडीला रस्ता दाखवण्यासाठी, आणि ज्यांनी खास मनोगत व्यक्त केलं तो सिद्धार्थ, श्रेया, अश्विनी, तंजील, अणघा, ह्या लेकरांनी खूपच छान बोलले, म्हणजे माझ्यापेक्षाही छान बोलले. मित्र हो, एक 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मला 7:30 वाजता लातूरमध्ये एक उद्घाटन करायचं आहे आणि मी असंही म्हणालो होतो की मला 12 वाजता सोडा. सर मला म्हणाले 1 तास बोला. मी प्राध्यापक नाही हो, मी डॉक्टर आहे. प्राध्यापक लोकांना 1 तास बोलायची सवय असते. मित्र, आता मी माझ्या कामाला लागतो. एकदम बारकाईनं ऐकायचं, जवळून ऐकायचं, भरून भरून ऐकायचं, हृदयात घ्यायचं, मेंदूकडे घेऊन जायचं, मेंदूला इन्स्पायर करायचं आणि उडान घ्यायची. उडान घ्यायची, टेक ऑफ करायचं. उडान नावाचा कार्यक्रम 1 जुलै लातूरमध्ये झाला. त्याचा एक रेफरन्स घेऊन सांगतो मुलांसाठी. उडान घ्यायची, उडान. आत्ता माझ्यासोबत उडान घ्यायची, माझ्यासोबत. मी जसं सांगेन तशी उडान घ्यायची. विमानं उडान घेतं आणि एकदा त्यांनी उडान घेतली, टेक ऑफ केलं की त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत, त्याच्या डेस्टिनेशनला जिथं जायचं तिथं पोहोचेपर्यंत थांबत नाही. राईट? तुम्ही माझ्यासोबत उडान घ्या आणि तुमचं डेस्टिनेशन येईपर्यंत थांबवू नका. ते डेस्टिनेशन काय आहे हे तुम्ही ठरवलं आहे, मी नाही. पण उडान घ्यायची मात्र मी तुम्हाला सांगतो. आणि त्या उडान घेतल्यानंतर खाली कसं यायचं नाही हे पण मी तुम्हाला सांगतो. डेस्टिनेशनला कसं पोहोचायचं मी हेही तुम्हाला सांगतो. फक्त माझ्यासोबत चला. मी सुरू करतो. मी असं ठरवून जगतो, ठरवून. तुम्ही ठरवून जगा. ठरवून जगण्यात एक वेगळीच मजा आहे. फिक्स ठरवून जगायचं, एकदम असं म्हणजे असंच, हे म्हणजे हेच, ओ म्हणजे ओच करणे का, बस खतम. मी म्हणालो की आता मी 50कडे जातोय आणि मी पहिली 6 वर्ष मला कळत नाहीत, पण मला 6 वर्षापासून आत्ता हे पुढची 42 वर्ष मला व्यवस्थित कळतात. आणि गेली 42 वर्ष मी असंच जगतो. त्याच्यामध्ये 1 मिलीमीटर पण बदल नाही केला. ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे. मी ना अशा प्रायोरिटीज, माझ्या प्रायोरिटीज, प्राधान्य. दिस इज माय फर्स्ट प्रायोरिटी. आय विल डू दिस फर्स्ट. हे मी माझ्या आयुष्यात पहिलं करेन, हे मी माझ्या आयुष्यात दुसरं करेन, हे मी आयुष्यात असंच करेन. असं अगदी ठरवून, म्हणजे ठरवून, बेंबीच्या देठाला गाठ बांधून असंच करतो. असं का करतो तेही सांगणार आहे. माझी पहिली प्रायोरिटी माझी आई आणि वडील. माझ्या आईवडिलांना मी मायांना म्हणतो, आईला मी माय म्हणतो, वडिलांना अण्णा म्हणतो. ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. तेवढ्याच एका कारणाने मी लातूरमध्ये आहे. तुम्हाला माहीत आहे, माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने जे डोळ्याचे डॉक्टर आहेत मुंबईमध्ये, जे हॉस्पिटलचे डीन आहेत. हा सख्खा माझा मोठा भाऊ. माझं पूर्ण शिक्षण मध्ये मुंबईमध्ये प्लास्टिक सर्जरी शिकलो आणि एवढं करून मी लातूरमध्ये आहे फक्त मायांनांसाठी. कारण ना आम्ही 3 भाऊ 4 बहिणी असा मोठा परिवार, पण सगळीकडे गेले. मायांना माकेगाव हे लातूरपासून एक 35 किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे, तिथे होतं. मायांना खूप विनंती केली की आमच्यासोबत या, कारण मला मायबापासोबत राहायचं होतं. पण मायांना काही खेड्यात राहिलेले आईवडील, न शिकलेले आईवडील माझे, शेतकरी, गरीब, ते म्हणाले की आम्ही मुंबईला येऊन आम्हाला करमत नाही, मी येऊ शकत नाही. मी आणि माझ्या बायकोने विचार केला. माझ्या बायकोचं पण म्हणणं होतं की मायांना सोबतच राहू. मग आम्ही प्लॅन आउट केलं की चला ठीक आहे, व्हॉटेवर, काहीही कितीही अपॉर्च्युनिटीला मुंबईत असतील प्लास्टिक सर्जरीच्या, तरी आपण लातूरला जाऊ. आम्ही लातूरला पोहोचलो. दुसरं एक कारण होतं लातूरला येण्याचं. मी मुंबईमध्ये शिकत असताना मित्र खूप श्रीमंत लोक पाहिले होती. कारण मी प्लास्टिक सर्जन होतो. माझे बॉस हे आपल्या देशातला सगळ्यात मोठा प्लास्टिक सर्जन होता, डॉक्टर बमन डावर. त्यांचं नाव घेताना जगातला कुठलाही प्लास्टिक सर्जन उठून उभा टाकायचा. डॉक्टर बमन डावरांचा विद्यार्थी जरी म्हटलं तरी लोक उठून नमस्कार करायचे. एवढा मोठा माणूस ते माझे सर होते. आणि त्या माणसाचं वडिला एवढं प्रेम माझ्यावरती होतं.
मी जेव्हा प्लास्टिक सर्जरी पास झालो तेव्हा दावल सर म्हणाले, फार तरुण वयामध्ये मी प्लास्टिक सर्जन झालो होतो, पण प्लास्टिक आता 10वी-12वीची मुलं आहात तुम्ही, MBBS MS आणि MCH ह्या 3 डिग्र्या घेण्यासाठी 15 वर्ष लागतात 12वी नंतर, 15 वर्ष लागतात, एकदाही नापास नाही झालं तर. ही 15 वर्ष मी पूर्ण केली होती. आणि दावर सरांकडे जे शेवटचे 3 वर्ष होतो तेव्हा दावर सर मला म्हणाले की विठ्ठल काही कर पण माझ्यासोबत राहा. कारण त्या माणसाने माझ्यात काय पाहिलं देवाला माहिती, पण ते मला सोडायला तयार नव्हते. शेवटी मी सरांना म्हणालो, नाही सर, मला ना त्यांच्याकडे मी एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्यां एवढे मोठे मोठे माणसं पाहिली होती, एक पण हिरो आणि हिरोईन नाही त्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी, जी की दावर सरांकडे आमची आली नाही. आणि प्रत्येक हिरो हिरोईन माझ्या पण ओळखीचे आहेत, कारण मी सरांचा असिस्टंट होतो. एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या त्या माझ्याकडे मी पाहिल्या की मी आयुष्यामध्ये कधी ड्रीम पण करू शकत नाही की आपण ही गाडी घेऊ शकतो. एवढ्या मोठ्या गाड्यांची लोक त्यांच्याकडे यायची. मला असं ना क्षणभर वाटायचं, कारण मी गरिबाचं पोरगं, मला असं वाटायचं की आता प्लास्टिक सर्जनकडे फक्त एवढे श्रीमंत आणि श्रीमंतच लोक यायचे का, गरिबांनी काय करावं. मी गरिबाचा, कपडे घालायला पण ज्या घरात मिळत नाही तशा घरात जन्म झाला. आणि विचार पडला की आपण का नाही, ठीक आहे ना, प्लास्टिक सर्जरी श्रीमंताची ब्रांच एवढ्यासाठी आहे कारण हे सगळे प्लास्टिक सर्जन मोठ्या माणसं आहेत, आपण छोटे आहेत ना, आपण लहान आहेत ना, आपण ही प्लास्टिक सर्जरी श्रीमंताची ब्रँच गरिबाकडे घेऊन जाऊ. हा कन्सेप्ट 28-29 वर्ष वय असताना माझ्या मनात तयार झाला. तो कन्सेप्ट मी माझ्या बॉसला बोलून दाखवला आणि बॉस म्हणाल, विठ्ठल तुझे हे बोलतो ना, 70 वर्ष वय झाल्यानंतर जेव्हा पूर्ण पोट भरतं ना तेव्हा असं बोलायचं असतं गरिबांसाठी वगैरे वगैरे. आत्ता नाही रे माझा राजा, माझ्यासोबत राहा, ऐक माझं, आणि इथं काम कर, तुला मी लंडनला पाठवतो, 1 वर्ष तिथे राहा, पुन्हा ये परत, आणि आपण असं करू तसं करू. तेव्हा माझं लग्न झालेलं होतं, मला मुलगाही होता जेव्हा मी प्लास्टिक सर्जन झालो तेव्हा. आणि मी दावर सरांना कन्व्हिन्स करत होतो, दावर सर काही कन्व्हिन्स होत नव्हते. शेवटी दावर सर म्हणाले, ज्या खुर्शीत मी तुम्हाला काय म्हणालो, आपल्या देशातली सगळ्यात मोठी प्लास्टिक सर्जरीची खुर्ची जर कोणाची होती, डॉक्टर बमन डावारांची होती, देशातली सगळ्यात मोठी. आणि ते सर काय म्हणाले शेवटी, ऐक माझं, हे सर्व इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन आहे, आणि शेवटी मी ऐकलंच नाही. ते काय म्हणाले माहीत आहे, ज्या खुर्शीत मी बसलो ना विठ्ठल, ती खुर्शी उद्या तुझी असेल पण माझ्यासोबत राहा. तरी म्हणालो, नाही सर, मला काहीच नाही पाहिजे, मला जायचं लातूरला. आणि सरांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन निघालो. हे 2 मुख्य कारणं होती की श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबांपर्यंत घेऊन जायचे. छातीवर हात ठेवून सांगतो मित्र, आता छातीवर हात ठेवून सांगतो, ज्या माणसाकडे तिकीट तर सोडून द्यावं, ज्या माणसाकडे कशालाच पैसे नाहीत, रस्त्यावरचा भिकारी जरी असला ना, त्याची प्लास्टिक सर्जरी लहान हॉस्पिटल लातूरमध्ये होते. तुमच्या वयाचे 1-2 नाही, 1000 पेशंट माझे आहेत, 1000 या वयाचे. असा एक जिल्हा, एक तालुका, एक गाव महाराष्ट्रात नाही ज्याचा मी एकतरी पेशंट नाही. इथे पण बरेच पेशंट बसलेत. आणि गरीब हा कन्सेप्टच काढून टाकला, प्लास्टिक सर्जरी कोणी पण करू शकतं. आणि हे दाखवायला दावर सरांना पण घेऊन आलो, हा पुढचा विषय. पण 1-2 कारणांनी मी लातूरमध्ये आलो. एक तर मायांनासोबत राहायचं होतं, दुसरं कारण की श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबापर्यंत घेऊन जायची होती. मायांना हे माझे पहिलं प्राधान्य. दुसरं प्राधान्य तेवढंच महत्त्वाचं, तितकंच महत्त्वाचं माझे पेशंट. तुम्हाला माहिती आहे का, मी खुर्शीत पेशंट हे जे शिकलो ना 12वी नंतर 15 वर्ष, भारत देशातली सगळ्यात शेवटची डिग्री. भारत देशामध्ये याच्यानंतर मेडिकल सायन्समध्ये डिग्रीच मिळत नाही, ही डिग्री माझ्यासोबत आहे. भारत देशामध्ये याच्यानंतर मेडिकल सायन्समध्ये डिग्रीच नाही आहे. ही डिग्री कशासाठी घेतली माहिती आहे, पेशंटसाठी घेतली. अभ्यास केला कशासाठी केला, पेशंटसाठी केला. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हे सगळं ज्ञान पेशंटसाठी वापरायचं. याच प्रार्थनेने त्या खुर्शीत बसतो मी. दररोज माझ्या ओपडीमध्ये खुर्शीत बसताना एक शपथ घेऊन खुर्शीत बसतो मित्र. शपथ घेऊन काय शपथ घेतो माहिती आहे, की मी माझ्या पेशंटला 1 शब्द खोटं बोलणार नाही, 1 शब्द. मी माझ्या पेशंटकडनं 1 रुपया जास्त घेणार नाही, 1 रुपया जरी कोणाकडनं जास्त घेतला मला पाप लागेल. आणि परमेश्वरा मला एवढी हिंमत दे की समजा जर चुकून माझ्याकडनं एखादी चुकीची घटना घडली तर आयुष्यात प्रॅक्टिस करणार नाही, एवढी मला शक्ती दे. अशी शपथ घेऊन त्या खुर्शीत बसतो. याच्यामध्ये एक मजा आहे मित्र, तुम्हाला सांगतो. पेशंट बरोबर इमानदारीनं काम केलं ना, आपली लेकरं चांगली निघतात, आपलं कुटुंब चांगलं राहतं, आईवडील सुखी राहतात, आजार कोणालाच होत नाही. आणि परमेश्वर इनडायरेक्टली खूप काय देत असतो. एक मुलगी बोलून गेली, परमेश्वर कसा देतो, परमेश्वर इनडायरेक्टली देत असतो. चांगल्या कार्याला परमेश्वर साथ देत असतो. माझं नाव पण माईनं विठ्ठल ठेवलंय आणि मीही देवाचा खूप भक्त आहे. जेव्हा जेव्हा आपण चांगली कामं करतो, सत्कामं करतो, तेव्हा परमेश्वर असा देतो तुम्हाला कळतच नाही त्यानं कसं दिलेलं असतात.
आणि असं म्हणून त्या खुर्शीत बसतो. मी सांगत होतो ही दुसरी माझी प्रायोरिटी. काय माहिती आहे का, की मी आता बोलताना बोलून गेलो की मी जरा कुटुंबप्रिय माणूस आहे. मी दिवसभर काम करणे, दररोज पहाटे मी 4:45 काम सुरू करतो. या ठोक्यामध्ये 21 वर्षामध्ये एकदाही बदल झाला नाही. 4:43 माझा पहिला राऊंडचा फोन सुरू होतो. तुम्ही म्हणाल की हे माणूस 43 मिनिटं, 13 मिनिटं, 12 मिनिटं असं का बोलतो? कारण माझा बॉस असा बोलायचा आणि ते आम्ही फॉलो करायचो. मी बोलता बोलता बोलून गेलो की मी 1 मिनिटं उशीर करत नाही. 1 मिनिटं हा माझा मॅक्सिमम झालेला उशीर आहे, कारण हे सगळ्या बॉसने लावलेल्या सवय आहेत माझ्या आयुष्यामध्ये. आणि संध्याकाळी 6:30 पर्यंत, सकाळचे 4:45 ते संध्याकाळचे 6:30 मी न श्वास घेता काम करतो. न श्वास घेता. कुणाला जर न श्वास घेता कसं काम करायचं पाहायचं ना, एक दिवस माझ्यासोबत येऊन राहा. एक दिवस तुमचं 1 किलो वजन नाही कमी झालं आणि मला विठ्ठल आणलं का म्हणून लिहून देतो मी. त्याला काम कसं करायचं असं, म्हणजे काम करायचं कसं असतं. पण हे असं वेळासारखं काम करतो, पण संध्याकाळी जेव्हा घरात जातो ना, मला खूप आवडतं मायांना. माईच्या मांडीवर झोपणे, बापाच्या गळ्याला पडणे, माईच्या गळ्याला पडणे, तिच्याकडनं डोक्याला तेल लावून घेणे, एकत्र बसून जेवण करणे, हे माझ्या आवडीचे. याच्याएवढं मग आयुष्यामध्ये काहीच महत्त्वाचं नाही. काहीच महत्त्वाचं नाही. काहीच म्हणजे काय, तुम्ही बघा, कधीतरी बघा, एका दिवशी माईच्या मांडीवर झोपून बघा, काय मजा येते. म्हणजे मी दररोज एन्जॉय करतो. मी खूप लक्की आहे त्या बाबतीमध्ये. माझा बाप 93 वर्षाचे, वडील आई 80-82 वर्षाची, पण दोघंही माझ्याहून तरुण आहेत. माझी कंबर दुखते, त्यांचं काहीही दुखत नाही, कुठलीही त्यांना गोळी लागत नाही. ते माझ्याहून जास्त पळू शकतात आणि मी ते खूप एन्जॉय करत असतो. म्हणून म्हटलं की दिवसभर पेशंटसाठी काम करणे आणि संध्याकाळी घरी जाऊन माय बाप बायको लेकरं मस्त एन्जॉय करणे, लेकरांना मस्त गप्पा मारणे, लेकरांशी टाईम देणे. सगळ्याच पालकांना सांगतो लेकरांना वेळ द्या. डॉक्टर विठ्ठल लहाने न श्वास घेता 13 तास काम करतो, पण दररोजचं जेवण लेकरासोबत करतो. दररोजचं जेवण लेकरासोबत करतो. असं एकदाही घडलं नाही की मी लेकराला सोडून जेवलो. आता लेकरं बाहेर आहेत, तो विषय वेगळा, पण जेवढे 12वी पर्यंत लेकरूसोबत होतं, आम्ही एकही जेवण त्याच्या सोडून जेवलो नाही. त्याच्या ट्युशनप्रमाणे ॲडजस्ट केलं, त्याच्या शाळेप्रमाणे ॲडजस्ट केलं, त्याच्या कॉलेजप्रमाणे आमच्या जेवणाच्या टाईम बदलल्या. सगळेच, माया, अण्णा, मी, माझी बायको, माझा मुलगा, मला एकच मुलगा आहे. आम्ही असे 5 जण बसून एकत्र जेवायचो आणि जेवताना दररोज लेकरांना एखादी चांगली गोष्ट, इन्स्पायरिंग गोष्ट सांगायची. मायांना खूप चांगल्या गोष्टी येतात, ते सांगायचे, कधी माझी बायको, कधी मी. याच्यामुळं ना लेकर खूप चांगली बनतात. माझा मुलगा म्हणाला होता 20 वर्षाचा झाला, त्याच्या मम्मीला, त्याच्या आईला विचारल्याशिवाय पाऊल पण टाकत नाही, पाऊलसुद्धा. ह्याला संस्कार असं म्हणतात मित्र, संस्कार. आणि संस्कारामध्ये जेव्हा लेकरं राहतात ना, संस्कारामध्ये त्याच्यावर सुख नाही मायबापाला, त्याच्यावर सुख नाही मायबापाला, पण मायबापांनी संस्कार कसे लावायचे हे पण मी पुढे थोडं सांगणार आहे तुम्हाला. आणि या 2 प्रायोरिटीमध्ये मी खूप मस्त जगायचो. दिवसभर काम, संध्याकाळी घरी जाणे आणि मस्त घरात एन्जॉय करा. खूप धिंगाणा करतो आम्ही, मायांनाचे भांड लावून देतो, त्यांची भांडणं ऐकत ऐकत आम्ही हसत असतो. खूप 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 मजा मारतो घरामध्ये. ते घर तुम्ही कधीतरी बघायला पाहिजे, कसं घर असायला पाहिजे. आणि एकदा काय झालं, ह्या 2 प्रायोरिटीमध्ये मस्त जगणारा, स्वतःला खूप सुखी समजणारा मी प्राणी, एकदा एका माझ्या मित्राने, ही गोष्ट आहे 15 ऑगस्ट 2000, साधारणपणे 17.5 वर्ष झाली. माझ्या एका मित्राने फ्लॅग होस्टिंगला शाळेत त्याच्या बोलवलं. फ्लॅग होस्टिंग आहे, विठ्ठल तू शाळेत आहे. माझा एक क्लासमेट मित्र, तो शिक्षक झाला आहे आणि मी डॉक्टर झालो. तो प्रचंड प्रेम करतो. शिक्षक लोक माझ्यावर प्रचंड प्रेम करतात, जसे ही, तसं तो असाच प्रेम करतो. आणि तो म्हणाला विठ्ठल ये आमच्या शाळेमध्ये. त्याच्या शाळेत गेलो मी, फ्लॅग होस्टिंग केली आणि तो काय म्हणाला, विठ्ठल आणखी एक काम आहे. माझ्या शाळेमध्ये ना 8वी 9वी 10वीला 350 मुलं आहेत, त्यांना काहीतरी बोल ना. मी म्हणलं मला काय बोलता येणार आहे, प्लास्टिक सर्जरी कशी करायची हे शिकवू शकतो, पण आता ह्या 8वी 9वी 10वीच्या पोरांना काय सांगू. नाही, ते काहीतरी बोल, त्यांना काहीतरी इन्स्पायर करा असं म्हणाला आणि तो निघून गेला. त्या वर्गात गेलो, 350 मुलं समोर बसली होती. मी बोललो, त्यांना एक गोष्ट सांगितली जी मी आज तुम्हाला सांगणार आहे, संधीची गोष्ट. त्या मुलांना सांगितली, निघून गेलो. माझी प्रॅक्टिस करायची पद्धत अशी आहे मित्र, की कुठल्याही प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये एक पेशंट आत घ्यायचा, तो बघायचा, दुसऱ्यामध्ये घ्यायचा, बघायचा, असं सगळे हाऊस डॉक्टर बघतात. त्यातला मी काही एक्सेप्शन थोडा असा आहे की मी एकदाच 20 लोक मध्ये घेतो, एकदाच 20 पेशंट, त्यांचे 40 नातेवाईक, म्हणजे 60 लोक माझ्या ओपडीत उभे असतात. इथं जे पेशंट आहे त्यांनी एक्सपिरियन्स केले ते, एवढे लोक एकदाच माझ्या ओपडीत उभे असतात. मी मोठी ओपडी केलेली आहे, माझं वेटिंग तर आणखीच मोठं आहे, ते सोडून द्या, पण ओपडी पण एवढी मोठीची मोठी केली आहे मी. आणि मग खाली मान घालून शांतीने एक पेशंट काढत असतो. हे 20चा लॉट संपला की पुढे संपला की पुढचा, असं मी बघत असतो. जेव्हा मी ओपडीत बसतो तेव्हा ॲट अ टाइम 50 लोक माझ्यासमोर उभे असतात. माझ्याकडे पर्याय नाही. त्याचं कारण असं आहे की सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा मिळून मी सर्जरी 8 तास सर्जरी करतो, 3 तास ओपडी काढतो, 1 तास राऊंड घेतो. हे 12 तास मला श्वासच घेता येत नाही.
आणि त्यानंतर एमर्जन्सी आल्या तर माझा पुढचा वेळ मला द्यावा लागतो. त्याच्यामुळे मला याच्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे. आणि आजही कुणीही आला तर 1.5 महिना तारीख मिळत नसल्याची वेटिंग माझ्याकडे तयार आहे. ही अडचण असल्यामुळे मला अशी झोपडी काढावी लागते. ना ओपीडीमध्ये मी जरा कमी फोनवर बोलणारा प्राणी आहे. ओपीडीमध्येच नाही, सगळीकडेच. पांढरे सरांनी एक्सपिरियन्स केला असेल की मी बोलत नाही. त्यांनीच नाही, सगळ्या जगाने एक्सपिरियन्स केलं की मी बोलत नाही, मला कोणी फोनही करत नाही. मला मेसेज टाकतात, मी त्यांना मेसेजला आन्सर मी करत नाही, माझी सेक्रेटरी करते, पण ती मला विचारून करते, एवढंच. आणि एका मुलाचा मला फोन येतोय, असं ओपीडीत मी बसलोय, फोन आला आणि सांगतो, सर 1 मिनिट ऐका ना, लवकर बोल. पोरांना कुठून तरी कळतं विद्यार्थी बोलतो असं म्हटला. तो विद्यार्थी बोलतोय, मलाच मी जरा शांत राहतो. मुलांसाठी जरा ऐकतो मी, मुलांना जरा एखादा मिनिट देतो. अजून अन्यथा फोनवर हॅलो म्हणून मी ते माझ्या असिस्टंटकडे फोन देऊन टाकत असतो. मुलगा, मी एक तुमचा विद्यार्थी बोलतोय सर, 1 मिनिट माझा ऐका, खूप महत्त्वाचं सर, बरं लवकर लवकर बोल, मी खूप कामात आहे. हो सर, मला सर्व माहिती तुम्ही कामात आहात, तरी माझा ऐका. त्याचा अट्टा सुटत नाही, मी ऐकायला लागलो. तो काय बोलला बघा. तो म्हणाला, सर तुम्ही आमच्या शाळेत आले होते 15 ऑगस्ट 2000 मध्ये. म्हणलं हो, अनेक शाळेत गेलो रे, पुढे सांग. नाही म्हणला, सर त्यावर्षी मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. ऐका, 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. म्हणलं म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षी मी 10वीला नापास झालो होतो. तुम्ही ज्या वर्षी शाळेत आलात, संधीची गोष्ट सांगितलात, त्या वर्षी मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. तुमची ती संधीची गोष्ट ऐकली आणि त्या दिवशी मी ठरवलं होतं, सर आयुष्यात काहीतरी बनायचं. आणि 10 वर्षानंतर या मुलाचा मला फोन, तो काय म्हणतो माहित आहे, सर आणि 10 वर्षांनी मी आज सायंटिस्ट झालोय, सायंटिस्ट. सर माझा फोन एवढ्यासाठी ऐका की माझ्या आईवडिलांना फोन करण्याचा होता, मी तुम्हाला फोन केला, तुम्ही माझा ऐका. तुम्हाला सांगू मुलांनो, आत्ताही माझ्या अंगावर काटा उभा राहिलाय आणि तेव्हाही माझ्या अंगावर काटा उभा टाकला होता. डोळे पूर्ण चिंब झाली होती. मी पण खूप भावुक माणूस आहे. मी असा विचार करत होतो की 1 तास मुलांना मी दिला, 1 तास मोजून, तर 10वीला नापास झालेला मुलगा जर सायंटिस्ट होऊ शकतो, नाही आपण लेकरांना वेळ द्यायला पाहिजे. आणि म्हणून ज्या 2 प्रायोरिटीमध्ये जगणारा हा विठ्ठल लहाने पेशंट, आई वडील आणि कुटुंब, त्याच्या बाहेर आलो. आणि एक 3री प्रायोरिटी माझ्या आयुष्यात तयार झाली, ते म्हणजे तुम्ही मुलं. आणि म्हणून मी आज योग्य उपस्थित आहे. संधीची गोष्ट बारकाईने ऐकायची, पत्रात लिहायची, आता फक्त हृदयात आणि मनात ठेवायची आणि मला पत्रांनी पाठवायची. साधारणपणे दर महिन्याला 800 पत्र मला येतात. आता 5 लाखाच्या अधिक विद्यार्थी मला जोडले गेलेत. मुलं पत्र लिहितात, त्यांची उत्तरं मी महिन्यात एकदा देतो, पण देतो. त्यासाठी एक खास मुलगा ठेवला आहे, जो प्राध्यापक आहे. तो एक अंडरलाईन करून तो उभा झालेला असतो, पत्र वाचून दाखवतो आणि त्याला मी काय लिहायचं सांगतो. शनिवारी संध्याकाळी आठवड्याचे पत्र आम्ही लिहितो. त्याचं मला खूप छान वाटतं. त्याचं कारण असं आहे की मुलांना त्याचं खूप जास्त अट्रॅक्शन तयार झालं आहे आणि म्हणून मी त्या मुलांना पत्र लिहितो. तुम्हाला मी पक्के पत्र लिहीन. संधीच्या गोष्टीचं मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर मला हवं आहे पत्रात, असंच नाही उगी बिनाकामाचं. संधीची गोष्ट सांगायला सुरू करतोय. त्याचे 2 प्रश्न आहेत, त्याची आत्ता उत्तर द्यायचीत, राहिलेली उत्तर पत्रात पाठवायचीत. जी गोष्ट संपेल त्या ठिकाणी एका मुलीने एका मुलाला उत्तर द्यायचं आहे. उत्तर दिलं तर पुढचं भाषण, नाही तर भाषण बंद. हां, मी शिक्षक, गुरुजी हो, तुमच्या या विषयाचा गुरुजी नसला तर मेडिकलच्या मुलांना शिकवतो राजा दररोज. तेवढे मिनटं शिकवत नाही, पण काही मिनटं शिकवतो. 100 म्हणजे 60 मिनटं नाही शिकवू शकत. संधीची गोष्ट. 12वीची प्री ॲन्युअलची एक्झाम झाली. राजर्षी शाहू कॉलेज लातूरमध्ये मी होतो. तुम्हाला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुलं मेडिकलला लातूरची लागतात. ज्या कॉलेजमधून लागतात ते आहे शाहू कॉलेज. एकट्या शाहू कॉलेजची यावर्षी 450 मुलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लागत आहेत, एकाच कॉलेजची. आनंद याचा आहे की त्याच कॉलेजचा मी विद्यार्थी, त्याच कॉलेजचा माझा मुलगा पण विद्यार्थी. आणि एवढे वर्ष त्या कॉलेजने तीच परंपरा कायम ठेवली. अशीच परंपरा आपली कलासागर अकॅडमी चालू ठेवेन, ही त्यांच्याकडनं मी अपेक्षा करणार आहे. शेवटी मित्र, कमिंग टू द पॉईंट, की आमची 10वीची प्री ॲन्युअल संपली शाहू कॉलेजमध्ये. तेव्हा शाहू कॉलेजच्या फक्त 3च खोल्या बांधलेल्या होत्या. आता मोठा कॉलेज आहे. त्या 3 खोल्याच्या छतावरती आम्हाला जय वाघमारे सर तेव्हा प्रिन्सिपल होते. अनिरुद्ध जाधव सर, ज्यांच्या नावाने लातूर पॅटर्न ओळखला जातो, ते जाधव सर तेव्हा आमचे व्हाईस प्रिन्सिपल होते. जय वाघमारे सर खूप मोठं नाव, खूप कमी पाहायला मिळायचे. 11वीच्या 12वीच्या मुलांना जय वाघमारे सर अशीच कुठेतरी भेटायचे. ते गाडी, त्या SD नावाची त्यांच्याकडे गाडी होत्या, गाडीवर आम्ही बघायचो, हे वाघमारे सर आहेत. विचारवंत माणूस,
खूप इम्प्रेशन असेल त्यांचं आमच्यावरती. ते त्यांना आम्हाला संबोधित करण्यासाठी येणार होते म्हणून आम्ही सगळे अट्रॅक्शन बसलो होतो. 330 विद्यार्थी आम्ही 12वीला होतो. प्री अॅन्युअल संपली आणि अॅन्युअल बाकी होती आणि सर सांगितले. सरांनी आम्हाला टेरेसवर घेऊन गेले आणि गोष्ट सुरू केली. बारकाई नायकाची गोष्ट. ती गोष्ट तुम्हाला मला लिहायची आहे सगळ्यांना. सर म्हणाले प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. ऐका, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. संधी येते. तुम्ही जर जागरूक असाल, तत्पर असाल, अलर्ट असाल. तुम्ही जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात. तिन्ही शब्द सारखे आहेत, थोड्या थोड्या वेगळ्या अर्थाने. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जागरूक असणे, तत्पर असणे, अलर्ट असणे म्हणजे काय? विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये तत्पर असणे, जागरूक असणे, अलर्ट असणे म्हणजे आपला अभ्यास करणे. दॅट्स ऑल अबाउट. विद्यार्थ्याच्या जीवनात, बाकीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण स्टुडंट लाईफमध्ये जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात म्हणजे तुमचा इमानदारीनं प्रमाणिकपणे अभ्यास करत आहात. एवढंच. त्याच्या पलीकडे तुमच्या आयुष्यात दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही जर जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात, संधी तुमच्या आयुष्यात येते. संधी दरवाजा खटखटते. तुम्ही जागरूक आहात, तुम्ही अलर्ट आहात, तुम्ही तत्पर आहात, तुम्ही लगेच दरवाजा उघडता, त्या संधीला आत घेता, आत्मसात करता, तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घेता. बघा किती सोपं आहे, किती सोपं आहे. पण सर क्षणभर थांबले आणि सर म्हणाले, मित्र हो, असंच घडतं का रे? असंच घडतं. तुम्ही खरंच जागरूक असता, तुम्ही खरंच तत्पर असता, तुम्ही खरंच अलर्ट असता का? आम्ही सगळेच गप्प बसलो. तुम्ही गप्प बसलात. आम्ही सगळेच गप्प बसलो, कारण आम्ही आमच्याकडे बघत होतो. आम्ही स्वतःला हे प्रश्न विचारत होतो. सर म्हणाले, तुम्ही सगळेच जागरूक असत नाहीत, सगळे तत्पर असत नाहीत, सगळे अलर्ट असत नाहीत, त्यातले काही असतात पण सगळे असत नाहीत. पण ती संधी येतेच. संधी येते, दरवाजावर खटखटते. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5,000 लाख वेळा खटखटते, कारण त्या संधीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करायचाच असतो. पण बिचारी एवढ्या वेळा खटखटून जेव्हा तुम्ही दरवाजाच उघडत नाहीत, तेव्हा ती संधी निघून जाते. तेव्हा ती संधी जेव्हा निघून जाते ना, ही काल्पनिक गोष्ट आहे. काल्पनिक गोष्ट आहे. तुम्हाला जाग येते आणि जाग आल्यास कळतं की जे कुणी खटखटत होतं, जे कुणी खटखटत होतं ती संधी होती. हे तुम्हाला कळतं. हे तुम्हाला कळतं. पण मित्र, तुम्हाला सांगू का, जी संधी त्या क्षणाला आलेली असते त्याची एवढी चांगली संधी पण आयुष्यात मिळू शकत नाही. एकदा जर संधीनं पाठ फिरवलं तर तीच संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकत नाही. कळतं मी काय म्हटलं? तर पुन्हा ती आयुष्यात येऊ शकत नाही. मी ही गोष्ट का सांगितली? ही आहे संधीची गोष्ट. का सांगितली? कारण जशाच तशी गोष्ट मला का आवडते माहीत आहे? या संधीच्या गोष्टीमुळे मी गरीब 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 आणि गरीब, एवढ्या वेळा गरीब का म्हटलं तेही सांगेन. एवढ्या गरीब शेतकऱ्याचा विठ्ठल, प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने झाला, ह्या त्या सगळ्या गोष्टीला ही संधीची गोष्ट कारणीभूत आहे. म्हणून मी गोष्ट सगळ्या मुद्द्यांना मुद्दाम सांगत असतो. कशी कारणीभूत? मी 8वी 9वी आणि 10वी, तसं मी पहिली शिकलो नाही. 4थीपर्यंत मी एका शाळेत शिकलो, जिल्हा परिषदच्या. पहिलीला मी शाळेत जाऊ शकलो नाही आमच्या घरच्या अडचणीमुळे. 2रीपासून मी शाळेत जातोय, तेही माझ्या मोठ्या बंधूंनी शाळेत घातलं. जिल्हा परिषद शाळेला 2 हॉल होते, 2 वर्ग होते. एका वर्गात टीचरसाठी जागा होती, दुसऱ्या वर्गामध्ये एक कोपऱ्याला पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, 4 कोपऱ्याला 4 वर्ग होते आमचे. 4थीचा वर्ग एका कोपऱ्यात, दुसरीचा वर्ग एका कोपऱ्यात, तिसरीचा एका, पहिलीचा एकावर. अशा शाळेमध्ये माझी 4थी झाली. आणि त्याच गावामध्ये, म्हणजे माझ्या प्रॉपर गावामध्ये, लातूर जिल्ह्यामध्येच माझं गाव आहे, माकेगाव नावाचं, त्या गावामध्ये आमची 10वी झाली. त्या गावामध्ये कामधेनू विद्यालय माकेगाव या नावाचं एक विद्यालय होतं, 5वी ते 10वी. त्या विद्यालयामध्ये माझी 10वी झाली. मी तुम्हाला सांगत होतो, 8वी 9वी 10वीला मी त्या गावात शिकत होतो. सकाळी शाळा आमची असायची 10 वाजता, शाळा सुटायची 4:30 वाजता. तर सकाळी ना आमचं शेत आमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. सकाळची शाळेच्या अगोदर आम्ही सकाळी शेतात जायचो. 9पर्यंत काम करायचो. जाताना एक धडा वाचून व्हायचा. 9 वाजता शेतातलं काम संपून परत यायचो. येताना एक धडा वाचून व्हायचा. संध्याकाळी 4:30ला शाळा संपली, पुन्हा शेतात जायचो, पुन्हा एक धडा वाचून व्हायचा. येताना अंधार पडलेला असायचा. दररोज 3 धडे वाचून व्हायचे, दररोज. पण घरी आल्यानंतर अभ्यास करायला काहीच नसायचं. मला असं वाटायचं शाळेत जायचं आहे आणि आता होमवर्क नाही करायचं, बाकीचा अभ्यास नाही करायचा, मग शाळेत जायचं कशाला? असं ना, म्हणजे आतून इतका त्रास व्हायचा. बरं, अडचण अशी होती, आमच्या गावात लाईट नव्हती, घरी लाईट असायचा प्रश्नच नाही आहे. बरं, त्याच्या पुढची अडचण अशी होती की आम्ही एवढे गरीब होतो मित्र, आम्ही एवढे गरीब होतो की कंदिलाला किंवा चिमणीला महिनाभर रॉकेल मिळेल एवढे पण पैसे आमच्याकडे नव्हते. आणि अभ्यास तर करायचा. बरं, मी बऱ्यापैकी मोठा होतो. मायनानं जर म्हणाला असतो की अण्णा मला रॉकेल पाहिजे कंदिलाला अभ्यास करण्यासाठी, वडिलांना खूप वाईट वाटलं असतं, माईला खूप वाईट वाटलं असतं. त्यांना दुखवायचं नाही हे पक्क ठरवलं होतं.
नाही म्हणजे नाही, काय हो. आणि हे डोक्यामध्ये विचार सुरू असताना काय ट्यूबलाईट पेटली मला माहीत नाही. माझ्या वर्गात एक मित्र होता सावकाराचा. माझ्या वर्गात एक सावकाराचा मुलगा होता. तुम्हाला सावकार कळतं? सावकार म्हणजे ना, खेड्यागावामध्ये एक मोठा माणूस असतो, त्याच्याकडे जरा 4 पैसे असतात. त्यांच्याकडे एक दुकान होतं, किराणा दुकान होतं. आणि मला हे माहीत होतं, ह्या किराणा दुकानामध्ये किराणाबरोबरच रॉकेल पण मिळतं हे मला माहीत होतं. हे डोक्यात ठेवून मी त्याच्या मुलाला, भारत त्याचं नाव आहे, भारतला जाऊन भेटलो. भारतला म्हटलं, भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करू. भारत हो विठ्ठल करू अभ्यास. तो हो म्हटला. भारत तिथंच सोडला आणि पळत दुकानात गेलो. दुकानात भारतचे वडील भेटले होते नागांना. नागांनाकडे गेलो, नागांनासमोर बसलो. नागांनाला म्हटलं, नागांना काय विठ्ठल, मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. नागांना हो मुलांना खरा अभ्यास. कुठल्याही बापाला लेकराने अभ्यास करतो म्हटल्यास, कुठल्याही माईला लेकराने अभ्यास करतो म्हटल्यास काय आनंद होतो. मलाही माहिती आहे ना, तर मी पण बाप आहे. तसा नागांना आमचा आनंद झाला, प्रचंड आनंद झाला. हां करा पूर्व अभ्यास, काय अडचण आहे. मी अगदी प्रयत्न करून सांगण्याचा प्रयत्न केला. नागांना अडचण काय नाही, आम्हाला ना दररोज एक कंदीलभर रॉकेल देत जा. नागांनाचे डोळेच भरले. नागांना क्षणभर काहीच कळलं. नागाने एकदम जवळ बोलवून घेऊन असं कुरळून, अरे किती छान आहेस विठ्ठल तू. पुराणो, एक कंदील नाही तुम्हाला मी 2 कंदील रॉकेल देतो, अभ्यास करा. माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस. तुम्हाला काय सांगू पुराणो, इतका आनंद झाला ना, इतक्या एवढ्या मारत घरी गेलो ना, बाप रे बाप, जिंदगीतले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हणजे इतका खुश ना, पुन्हा आयुष्यात एवढा खुश मी कधीच नाही झालो. इतका खुश झालो म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. उड्या मारत घरी गेलो, अभ्यास सुरू झाला. मस्तपैकी कंदिलाच्या चुलीतल्या राखेलनं कंदिलाचा फुगा उजळायचा, घेऊन जायचा नागानं दुकानात, कंदीलभर रॉकेल घेऊन यायचो घरी, मस्त अभ्यासाला लागायचो. माझी माय सगळ्याच आया काम करतात, कष्ट करतात. माझी माय जरा जास्तच कष्ट करणारी आई आहे. मी तुम्हाला संदेश गोष्ट सांगतो. माझी माय दिवसभर सतत काम करते, राबते. संध्याकाळी चुलीत घालण्यासाठी गोऱ्या, ओले लाकडं काहीतरी घेऊन येणार, स्वयंपाक करणार, शेतात पाठवणार, आम्हाला खाऊ घालणार. जे काय उरलं थोडंसं ते खाणार, शिळपाकं चटणी भाकरी खाऊन झोपून जाणार. माझ्या मायला मध्येच जाग यायची. एवढंसं घर पत्र्याचं, त्या कोपऱ्याला आम्ही बसलेला असायचो. माझी माय उठली, तिला कळायचं की त्या कोपऱ्यात कंदील सुरू आहे म्हणजे हे पोरं जागे आहेत. तिला मध्येच बाथरूमसाठी वगैरे जाग यायची. ते मध्येच उठली की विठ्ठल झोपा माय, आता खूप उशीर झाला. घड्याळ कोणाकडे असा विषयच नाही, घड्याळ खूप मोठा विषय. तिला असं वाटायचं की मी झोपून उठले म्हणजे तो उशीर झाला आहे. माय म्हणायची झोपा, बस झाला होता अभ्यास. माझा एक सगळ्या मुलांना प्रश्न आहे, प्रामाणिकपणे हात वर करून सांगा, किती जणांचे आईवडील दररोज अभ्यास बस झाला असं म्हणतात? प्रामाणिकपणे वर हात करा, बस झाला अभ्यास, झोप आता. ठीक आहे, पण तुम्ही आज माझ्यासोबत आहात आणि आज तुम्ही उडान घेतली आहे, तुम्ही माझ्यासोबत चाललात, बरोबर आहे. आजपासून, आत्तापासून आयुष्यात एकदाही वडिलांनी नाहीनं अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. कारण अभ्यास हा आपल्यासाठी करायचा असतो. अभ्यास करून आपण मोठे होत असतो आणि आपण मोठे झाल्यास आई वडील इनडायरेक्ट आपोआप मोठे होत असतात. म्हणून अभ्यास आई वडिलांसाठी नाही, अभ्यास आपल्यासाठी करायचा असतो. आपण मोठे झाल्यानंतर आई वडील काय मोठा, तुम्हाला मी काय सांगू आता. माझ्या माईला बापाला तुम्ही कधी भेटायला पाहिजे. न शिकलेले आई वडील किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमेव उदाहरण असेल. अनएज्युकेटेड पॅरेंट किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमेव उदाहरण असेल, तेवढे मोठे आहेत. म्हणून माय आणि बाप हे तुमच्या कर्तृत्वानं मोठे होत असतात. हे कर्तृत्व करण्यासाठी अभ्यास करायचा असतो. म्हणून आजपासून एकदाही तुमच्या आयुष्यामध्ये मायनं बापाने अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. हा झाला माझा विषय. माझ्या पण लेकराला एकदाही अभ्यास कर म्हणायची गरज पडली नाही मित्र. दररोज, आजही त्याच्याशी मी 40 मिनिटं दररोज बोलतो. तो पुण्यात आहे, मी लातूरमध्ये आहे, पण 40 मिनिटातले 2 मिनिटं त्याला फक्त झोप म्हणून सांगतो. आता अभ्यास बस झाला, दररोज सांगतो, दररोज. 3 वर्ष झालं तुला, 2 वर्ष झालं गेल्या पुण्यामध्ये आहे, 2 वर्ष दर दिवस मी त्याला अभ्यास करू नको सांगतो. मलाही तुम्ही पॉईंट घ्या मुलांनो, त्याचं काही कारण आहे. त्यातून तुम्ही मोठे होणार आहात. तुम्ही मोठे झाल्यानंतर जी मजा आहे ना, तुम्हाला कसं सांगू मी आता. तुम्ही जेव्हा मोठे होता ना, तेव्हा माईला बापाला काय आनंद होतो ना, मी शब्दात नाही सांगू शकत. मी कसा फॉर्ममध्ये सांगतो, आता माझा मुलगा येऊ करतो, टिव करतो, असे उद्या तुमच्या आईवडील सांगतील. त्यासाठी तुम्ही मोठे व्हायची खूप जास्त गरज आहे. आणि मग आमची माय झोपली बाथरूमला जाऊन, तिथपर्यंत आम्ही थोडी वाद कमी करायचो. माय झोपली की पुन्हा आमची वाद वाढवायची, कंदिलाचा अभ्यास सुरू. आमचा अभ्यास संपवायचा, पुन्हा पहाटे उठून पुढचा अभ्यास करायचा. 10वीची एक्झाम झाली. आम्ही 10वीला सगळे म्हणून 118 विद्यार्थी होतो. आमच्या गावात सेंटर नव्हतं. लातूर जिल्ह्यात एक चापोली नावाचं गाव आहे छोटं, त्या गावामध्ये आमचं सेंटर होतं. गाव फारच छोटं, सेंटर असेच काहीच कारण नाही आहे. त्या गावामध्ये आमची 10वीची एक्झाम झाली. 118 विद्यार्थी आम्ही 10वीला होतो. त्यात प्रॉपर माझ्या माकेगावचे आम्ही 10 जण होतो. मी 10वा, दुसरे 9 असे 10 जण आम्ही माकेगावचे प्रॉपर त्या शाळेमध्ये होतो. 13 गावचे मुलं त्या शाळेत येत होती. 10वीची एक्झाम झाली.
आणि माखेगावच्या 10 जणांपैकी 9 जण नापास झाले. 9 जण नापास झाले. एकच पास झाला, ती सांगायची गरज नाही, तो मी पास झालो. मी नुसता पास नाही मित्र, माझ्या केंद्रात मी पहिला आलो. आणि तेव्हा एक आयुष्यात आणखी एक चांगली घटना घडली. माझी 10वी झाली तेव्हा पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हा माझा मोठा भाऊ, तेव्हा त्यांचं MS ऑप्थॅल्मॉलॉजी डोळ्याचा विभाग पूर्ण झाला आणि ते आंबेजोगाईला लेक्चर म्हणून जॉईन झाले. एक वेगळा टर्न आमच्या फॅमिलीला कुटुंबाला बसला. आणि दादाने ठरवलं की विठ्ठल हुशार आहे, त्याला आता शाहू कॉलेजमध्ये घालायचं. आणि म्हणून मी 11वी-12वीमध्ये शाहूमध्ये राहिलो. मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय की संधीची गोष्ट कशी कामाला आली. 11वी-12वीमध्ये घासून घासून कळतंय मी हुशार नाही आहे म्हणून घासून. आता लेकर फार हुशार आहे तो सर, एकदा वाचल्याला पाठ होतं, आपल्याला एकदा वाचल्यास पाठ होत नाही, प्रामाणिकपणे सांगतो. घासून मेरिट आलो. तेव्हा ना 150 मुलं, मराठवाड्यामध्ये 150 मुलं, 8 जिल्ह्यात फक्त 150 मुलं मेडिकल लागायचे, एकही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नव्हतं. त्या 150मध्ये मी होतो. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये माझा नंबर लागला. पण तेव्हा दादा आंबेजोगाईत होते आणि आमचा अख्खा कुटुंबाचा गाडा ह्या एकाच माणसाच्या पगारावर चालत होता सर्वच. त्याच्यामुळे दादाने ठरवलं की तेव्हा 2 बहिणी पण माझ्यासोबत होत्या शिकायला, की सगळेच लेकर एकत्र शिकावे, थोडा खर्च कमी होईल म्हणून दादाने ट्रान्सफर करून आंबेजोगाईला घेतला. मी आंबेजोगाईमध्ये जॉईन झालो MBBSला. आणि आंबेजोगाईमध्ये आम्ही फर्स्ट इयर संपलं. त्यातली 50 मुलं आंबेजोगाईला फक्त, त्यातली 20 नापास झाले, 30च राहिले. त्या 30मध्ये मी होतो. आणि पुन्हा काय असतं माहिती आहे का, सेकंड इयर नंतर बॅच पडतात. बॅच म्हणजे 15 मुलाची एक बॅच. त्या बॅच 15मधला मी एका बॅचमध्ये, दुसरी म्हणजे दुसऱ्या बॅचमध्ये. असे अडचण काय झाली की वर्गामध्ये सगळे लोक डॉक्टर आले एकदा शिकवायला, की त्या बॅच 15ची एवढीच मुलं ना, 15 मुलं म्हणजे. सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचे. मी तुम्हाला सांगितलं की मी हुशार नाही, प्रामाणिकपणे नाही हुशार. मी प्रामाणिकपणे सांगतो मी हुशार नाही आहे, पण मी कष्टकरी आहे, मी हुशार नाही. पहिला प्रश्न मला विचारायचे, कारण विठ्ठल लहाने, तात्याराव लहानेचा भाऊ, तो तिथे एका डिपार्टमेंटचा बॉस, त्याचा मी भाऊ. सांग विठ्ठलला काहीच यायचं नाही. एकदा नाही आलं, 2दा नाही आलं, मग जरा टीचर रागवायला लागले. मग 4-5 वेळा मला नाही आलं की ते दादांना सांगायचे. आमचे दादा अत्यंत रागीट, कडक स्वभावाचा माणूस. तेव्हा तर सोडून द्या, आज एवढ्या वर्षानंतर, एवढे वर्ष मी प्रॅक्टिस करतोय प्लास्टिक सर्जन म्हणून, ओके, तरी पण दादांच्या समोर उभा राहून आजही बोलायची हिंमत नाही. मी असं बोलतो. एवढी त्या अतिरिक्त भीती येते, कारण आईवडिलांनी जन्म घातला आणि पूर्ण शिक्षण त्या माणसाच्या घरात माझं झालं. जे काय आज मी घडलोय तुमच्यासमोर उभा आहे, फक्त त्या माणसांमुळे आहे. डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहानेंमुळे मी आहे. त्याच्यामुळे दादांची प्रचंड अतिरिक्त भीती होती. मग हे डॉक्टर दादांना सांगायचे विठ्ठलला काहीच येत नाही. मग दादा असे रागीट ना. दादा पण वहिनी प्रचंड लाड करायच्या, खूप लाड करायच्या वहिनी. मग वहिनीकडे दादांचं तक्रार जायची की तुझ्या लाडक्याला सांग त्याला काहीच येत नाही. आमच्या वहिनीनं घरामध्ये शांतता कशी राहिली हे खूप बघायच्या. हे दादांचा राग गेला 8-10 दिवसानंतर मला सांगायच्या की ते असं म्हणत होते तुम्हाला काहीतरी येत नाही. ते असं म्हणत होते, ते म्हणजे दादा असं म्हणत होते की तुम्हाला काहीतरी येत नाही. मला ना तुम्हाला सांगतो मित्र, त्या बंदुकीच्या गोळ्या कशा लागतात, बंदुकीच्या गोळ्या, तो माइल्ड एकदम मऊ शब्द वहिनींचा इतका लागायचा. कारण मला येत नाही हे ह्या टीचरकडनं दादांकडे गेलं, दादांकडनं वहिनीकडे गेलं आणि वहिनीकडनं माझ्याकडे आलं. इतका त्रास झाला मला, इतका त्रास झाला. मग मी ठरवलं काहीतरी करायला पाहिजे. माझ्या वर्गामध्ये एक हुशार विद्यार्थी होता, राजू नाईक नावाचा. हुशार म्हणजे ना सगळे उत्तर द्यायचं क्लासमधले सगळे. मग आता तो मित्र होता माझा. मी त्याला म्हणालो, राजू आज तू काय वाचणार आहेस, टॉपिक कुठला वाचणार आहेस. राजून सांगितलं विठ्ठल हा टॉपिक मी वाचणार आहे. म्हटलं ठीक आहे. मी पण तोच टॉपिक घेतला, तेच पुस्तक घेतलं, मी लायब्ररीत गेलो त्याच्यासोबत. आमचा राजू आहे ना, माझ्या मानेकडे बघा असं वाचायचा, मान हलवून. म्हणून मी त्याच्या ऑपोजिट बसलो, कारण त्या मानेकडे बघत मला पण वाचायचं. राजूकडे बघत बघत मी पण टॉपिक वाचला. त्याची मान जशी हलली तशी मी पण हलवली. टॉपिक वाचून झाला. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो. वर्गामध्ये पुन्हा प्रश्न विचार सुरू केले. मला विचारलं, माझ्या पण नंबर आला, मला आलं नाही उत्तर. राजूने सगळं उत्तर दिली. आता काही खरं नाही बस, मला एक पण उत्तर आलं नाही, प्रामाणिकपणे एक पण उत्तर आलं. आता काहीतरी करायला पाहिजे, आपलं चुका लागलं काहीतरी. मी काय ठरवलं बघा, मी असं ठरवलं, शेतकऱ्याचा मुलगा आहे मी, उन्हामध्ये शेतात आपलं काम करायची तयारी आहे. इथे छताखाली बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे, पुस्तकच पाठ करायला काय हरकत आहे. आता बघा, मेडिकलच्या शेवटच्या वर्षाची पुस्तकं, एका विषयाची पुस्तकं एका माणसाला उचलत नाहीत. अशी 7 विषय, 14 प्रॅक्टिकल हे धरून 14. आणि मी ठरवलं की हे 14ला 14 विषय पुस्तकच पाठ करायची. जरा अवघड विषय होता, पण ना म्हणजे एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं.
ठरवलं. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो का, रूममध्ये माझ्या फॅन होता, त्या फॅनच्या बाजूला एक छिद्र होतं. त्या छिद्राकडे कॉन्सन्ट्रेट करत धडा वाचायचा, पडायचं, पूर्ण रिवाइंड करायचा, जिथं चुकलं परत उचलायचा, परत शब्द वाचायचा, परत रिवाइंड करायचा त्याला बघत. 100 धडे वाचून झाल्यानंतर पहिला धडा आधी सुरू करायचा, 100 पूर्ण संपादित, पुन्हा 101 वाचायचा. माझी पद्धत होती. पहिला धडा वाचला, दुसरा सुरू करताना पहिला परत एकदा, 10वा सुरू करताना पहिला, दुसरा, तिसरा, 10 पूर्ण, पुन्हा तो. असं करत 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 MBBSची शेवटच्या वर्षाची सगळी पुस्तकं तोंडपाठ केली. MBBSची युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली. आणि सगळ्या 14ला 14 विषयातली गोल्ड मेडल विठ्ठलाला मिळाली. 14ला 14 विषयातली, माहिती तुम्हाला. आणि आमचा राजू 1, 2, 3 नाही 100 मार्कांनी मागे. तुमच्यातला कोणी पुढच्या बॅचला कधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आंबेजोगाई लागला ना, त्याला माझं चॅलेंज आहे की त्या डीन ऑफिसमध्ये एकाच माणसाची नाव आहे ज्याच्यावर 14 गोल्ड मेडल आहेत, एकाच माणसाची नावं. ते रेकॉर्ड कोणीतरी तोडा, त्याला खूप मोठं बक्षीस मी देणार आहे. मला तो एक पॉईंट तुम्हाला सांगायचा मित्र, ठरवलं ना इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे. ठरवलं ना, एकदा ठरवलं ना करायचं, आपण ते असं सळ झालं पाहिजे. करायचंच असं झालं पाहिजे, मग ते बरोबर होतं. आणि एक शोध लागला. काय शोध लागला माहिती आहे? की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. शोध लागला की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. तुम्हाला आता कसं आहे की छोटं उदाहरण सांगतो, 5 मिनिटं माझ्याकडे आहेत. एक छोटं उदाहरण सांगतो. आमच्याकडे कसं असतं ना, MBBS झालं की इंटर्नशिप नावाची गोष्ट असते. इंटर्नशिप म्हणजे तुम्हाला 2-2 महिने पोस्टिंग करायची असते. मेडिसिनला 2 महिने, सर्जरीला 2 महिने, डोळ्याच्या बघायला 15 दिवस वगैरे वगैरे अशी पोस्टिंग असते. रोटेटरी पोस्टिंग असते. तर मेडिसिनमध्ये ना डॉक्टर ND कुलकर्णी नावाचे एक अत्यंत रिस्पेक्टेड टीचर होते, डॉक्टर ND कुलकर्णी. त्यांना असा जाड भेंगाचा चष्मा होता. त्या चष्म्यातून असे बघायचे ना ते असे की समोरचा माणूस जळालाच पाहिजे. एकदम काडीकोडा होते ते, अशी इतकी काडी होती, पण अशी भीती वाटायची माणसात, तुम्हाला काय सांगून काय नाही. त्या युनिटला मी जॉईन झालो. असंही मेडिकलमध्ये जरा शिक्षकाची खूप भीती जास्तच वाटते. मी जॉईन झालो. आणि मग तिथे नियम कसा असतो की इंटर्नचा मुलगा, इंटर्नशिप करणारा म्हणजे त्या डिपार्टमेंटचा सगळ्यात ज्युनियर असतो. कारण त्याच्यात कसं असतं, प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, लेक्चरर, रेसिडेंट आणि पुन्हा हा इंटर्न, म्हणजे ही श्रृंखला सगळ्यात ज्युनियर. मी जॉईन झालं, मी काय करायचं असतं, बॉस आले कुठून टाकायचं, बसमध्ये तर बसायचं, बॉस सांगते ते लिहायचं, असं माझ्याकडे काम होतं. बॉस आले, बसले आणि आमची ओपीडी सुरू झाली. मी उभा राहायला होतो. ओपीडीमध्ये उभा राहिला होतो. बॉस सांगत होते, मी लिहित होतो. एक पेशंट आहे ना, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं की सर्जरीचा ज्याला सर्जरीचा आजार आहे तो सर्जरी विभागाला जातो, ज्याला मेडिसिनचा आजार आहे तो मेडिसिनला जातो, डोळ्याला जातो, असं तिथं विभागणी केलेली असते. त्यासाठी एक माणूस असतो. एक सर्जरीचा पेशंट आमच्याकडे येत होता, म्हणजे मेडिसिनला येत होता. मी पाहिला असा एक पेशंट यायला लागलाय. मला ना राहवलं नाही. मी काय म्हणालो, आधीच आमच्याकडे खूप गर्दी होती, मी काय म्हणालो, बॉस बसलेले होते, मी म्हणालो, सर हा सर्जरीचा पेशंट आपल्याकडे कशाला येतोय, असं बोलून गेलो. ॲक्च्युली ज्युनियर माणसांनी बोलायचं नसते, मला माहितीच नाही. आमची सगळी सिनियर पोरं म्हणजे रेसिडेंट डॉक्टर मला म्हणाले, विठ्ठल कसं काय बोलला असतो, चुप. मी एक शब्द बोललो नाही. आपलं चुकलं. म्हणजे त्या सरांनी पुन्हा माझ्याकडे चष्म्यात तसं जोरात पाहिलं. मी गप्प बसलो शांतीनं. बघा, तो पेशंट आला, टेबलवर घेतला, सरांनी पाहिलं, सगळं तपासून पाहिलं. पुन्हा सरांनी चष्म्यातून माझ्याकडे पाहिलं. मी आपला असा झालो. आणि मला म्हणाल, विठ्ठल तुला कसं कळलं, तेही दररोजात कसं कळलं तुला की हा पेशंट मेडिसिनचा नाही, हा सर्जरीचा आहे? कारण सरांनी पाहिल्यास त्याला अपेंडिक्स निघालं होतं. मी म्हणलं, सर अहो त्यानं कमरेला असा हात लावला होता उजव्या ह्याच्यामध्ये इथं, आणि असा लंगडत चलत होता. मला पुस्तक तोंडपाठ आहे ना, त्याच्यावर मला आधीच कळलं की हा पेशंट सर्जरीचा आहे, मेडिसिनचा नाही आहे. पुस्तकची लाईन पाठ आहे मित्र, लाईन. काय म्हटलं मी, पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. हा शोध लागला. हा शोध इथपर्यंत नाही संपला मित्र, इथपर्यंत नाही संपला. आज जसा इथं उपस्थित आहे ना, तसा असा खूप कमी देश असतील ज्या देशात मी गेलो नाही. आता एवढ्या देशभरात जातो, दरवर्षी किती देशात जातो याची गणना नाही आहे. आणि प्रत्येक देशामध्ये विठ्ठल लहानेला फॅकल्टी म्हणून बोलवतात. फॅकल्टी हा शब्द ऐकायला खूप अडचण जाते, कारण आमच्या विषयाचा फॅकल्टी होण्यासाठी 70 वर्ष वय लागतं. माझ्या 35व्या वर्षापासून फॅकल्टीमध्ये जातो, माझ्या वयाच्या 35व्या वर्षापासून फॅकल्टीमध्ये जातो मी. आणि इंटरनॅशनल फॅकल्टी हा शब्द असा असतो माहिती आहे का, इंटरनॅशनल फॅकल्टी म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात एका माणसाला बोलवायचं आहे, कारण तो इथं बसलेल्या प्लास्टिक सर्जनला काहीतरी नवीन ज्ञान देणार आहे. त्याला खूप बाप लागतं. आणि तिथं मी जातो आणि लोक मला बोलवतात. का माहिती आहे की डॉक्टर विठ्ठल लहाने फार हुशार डॉक्टर आहे. कोणी, मी कसं सांगू हुशार आहे का नाही.
आता सिद्ध झालं ना, आता सिद्ध झाला हुशार आहे म्हणून. आता मी कुणाला सांगत नाही हुशार नाही, तुम्हाला उगी सांगितलं. मला पॉईंट सांगायचा मित्र की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. त्याच्या पुढचा विषय तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला बोलताना बोलत होतो की माझ्या ओपीडीमध्ये मी एकदाच असे 20 पेशंट घेतो. माझ्याकडे CCTV आहे बाजूला बसलेला माझ्यासमोर. मी त्या CCTVमध्ये पेशंटची एंट्री होताना वगैरे 1-1 सेकंद 2-2 3-3 सेकंद बघत असतो. कधी कधी समोर सरळ सरळ बघतो एंट्री होताना. 3 सेकंदात मला कळतं ह्या पेशंटला काय झालंय. 3 सेकंदात मी त्या पेशंटला तपासतो, त्याला स्टेथो लावतो, त्याला त्याची नाडी बघतो. कारण पेशंट म्हणायचा डॉक्टर विठ्ठलाने हात पण लावला नाही म्हणून त्याचं समाधानासाठी सर्व करतो. पण मला पहिल्या 3 सेकंदात माहीत असतं दररोजातच की या पेशंटला काय झालंय. पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. म्हणून एखादा विषय येत नाही ना तोंड पाठ करायचा. येत नाही म्हणजे काय, येत नाही काय मोठी गोष्ट. एक मुलगी सांगत होती, एक मुलगा सांगत होता की 10वीची पुस्तकं लहान असतात, 12वीची पुस्तकं मोठी असतात, MBBS पुस्तकं त्याच्यावर मोठी असतात. रे पुस्तकं मोठी होणारच आहेत कारण तुम्ही मोठे होत आहे. तुम्ही मोठे होत आहे ना, त्याप्रमाणे सिलेबस असतो. तुम्ही मोठे होत आहे, पुस्तकं मोठे होणार आहेत. आणि अभ्यास करायचे ना एन्जॉयमेंट करायचा. अभ्यास एन्जॉयमेंट माहिती आहे का, मी अभ्यास एन्जॉयमेंट करायचो. मी आता ओपडी एन्जॉयमेंट काढतो, ऑपरेशन एन्जॉयमेंट करतो, तुमच्याशी बोलतो एन्जॉयमेंट बोलतोय. यू एन्जॉय युअर लाईफ अँड देन यू एन्जॉय रिअली युअर लाईफ. ही लाईफ एन्जॉय करता आलं पाहिजे. माहिती आहे का, उगीच झालं टिवून झालं, मी आजारीच पडले, येऊन झालं, मला हेच नव्हतं, मला तेच नव्हतं, मला असं लोकांचा प्रचंड राग येतो. कुठल्याही परिस्थितीवर मात करून माणसाला मोठं होता येतं, पण हे आपण ठरवायचं असतं. ओके, परिस्थिती कधी मॅटर करत नसते मित्र, कधीच मॅटर करत नसतं. हे आमचं MBBS संपलं. MBBS असतं 5.5 वर्षाचं. त्याच्यानंतर एक एक्झाम असते कॉलेज ऑलरेडी एंट्रन्स एक्झाम. ती एंट्रन्स दिल्यानंतर 1 वर्ष द्यावं लागतं. हे झालं 6.5 वर्ष. त्याच्यानंतर मला MS जनरल सर्जरी करायचं होतं. दादांची इच्छा होती, मी केलं होते. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये 3 वर्ष. MS जनरल सर्जरी केल्यानंतर आता पुष्कळ झाला असं मला वाटलं, पण दादा म्हटले नाही, मी त्याच्या पुढे शिकलो नाही. आपल्या देशातली सगळ्यात मोठी डिग्री तू घेतली पाहिजे अशी माझी इच्छा विठ्ठल. त्याच्या पुढची एक्झाम द्यायची. त्याच्या पुढची एक्झाम दिली मित्र, पुन्हा ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन. MS जनरल सर्जरी पास झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात एक पण माणूस या डिग्रीचा नाही. एक पण. ओके, जिल्ह्यात तुमच्या एक पण माणूस या डिग्रीचा नाही आहे, मी सांगतोय तुम्हाला. आणि त्यालाही सांगितलं की MCH ही मॅजिस्टर ऑफ चिरुर्गी या नावाची डिग्री असते. MCH. ओके, तीच घेतली प्लास्टिक सर्जरीमध्ये मी. कुठं JJ हॉस्पिटल मुंबईला जी डिग्री घेतली. ही दादांची इच्छा होती. आणि हे सर्व प्रवास करण्यासाठी 12वी नंतर 15 वर्ष दररोज घासत होतो. पण एकदाही थकलो नाही. एकदाही, आजही थकलो नाही आहे, बिलकुल थकलो नाही, अजिबात नाही. माझी बायको मला म्हणते की तू स्टुडंट असतानाच कमी काम करायचं, तर जास्त काम करतोस. कारण आय एन्जॉय माय वर्किंग. ओके, प्रामाणिकपणे इमानदारीने काम करायची जी मजा आहे ना, तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं काम. तुमच्या विषयातली प्रामाणिकपणा, इमानदारी तुमचा अभ्यास आहे. माझ्या विषयातली प्रामाणिकपणे, इमानदारी माझे पेशंट आहेत. हे जर ज्याला कळतं ना, तो माणूस जगात कधीच खाली येऊ शकत नाही. मित्र, तुम्ही लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते. MCH प्लास्टिक सर्जरी डिग्री घेतली आणि दाबर सर काय म्हटलं हा विषय मी तुम्हाला सांगितला. आणि मी लातूरमध्ये प्रॅक्टिससाठी आलो. 2 कारण ते मी तुम्हाला सांगून झाले. आणि पहिल्याच दिवशी मी 5 एप्रिल 2000 या दिवशी 5 एप्रिल 2000 या दिवशी मी लातूरमध्ये आलो. या गेल्या 5 एप्रिलला मला 17 वर्षे पूर्ण झाली. प्रॅक्टिससाठी लातूरमध्ये आलो. आणि 21 मे 2000 या दिवशी मी हॉस्पिटल सुरू केलं. 21 मे 2000ला माझं हॉस्पिटल सुरू झालं छोटंसं भाड्यानं. तुम्हाला सांगतो मी आता, हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मला एक भाड्याची जागा पाहिजे होती, कोणी द्यायला तयार नाही आहे. दादांच्या ओळखीने कसं तरी जागा घेतली. मी एका बँकेत गेलो, मला कर्ज पाहिजे होतं 3,06,000 माझ्या इन्स्ट्रुमेंटसाठी. लातूरमधल्या सगळ्या बँकात गेलो मी, सगळ्या नॅशनल बँकामध्ये 10, 12, 15, 20 बँकात गेलो आणि सगळ्याला विनंती केली की मला कर्ज द्या. मला प्रत्येक बँकेच्या मॅनेजरने एक प्रश्न विचारला की तुमच्याकडे पॅरलल प्रॉपर्टी मॉर्गेज करण्यासाठी काय. म्हणलं 1 रुपया पण नाही आहे. गाडी आहे का? गाडी. अरे विठ्ठल हा समोर उभा आहे. या माणसाकडे ही डिग्री आहे मित्र, ही डिग्री आहे की जी डिग्री आपल्या लातूरमध्ये कुणाकडेच नाही आहे. अशी डिग्री घेऊन मी लातूरमध्ये आलोय. या डिग्रीला देशात नाही परदेशामध्ये लोक उठून नमस्कार घालतात. अशी डिग्री घेऊन आलोय, तुम्हाला कर्ज देत नाहीत असं का मी मॅनेजरला म्हणालो राग. तो मॅनेजर शांतपणे, तुमच्या डिग्रीचा मी आदर करतो, कदर करतो, रिस्पेक्ट करतो डॉक्टर साहेब, पण बँकेच्या नियमाप्रमाणे तुम्हाला आम्ही कर्ज देऊ शकत नाही, कारण आम्हाला काहीतरी मॉर्गेज पॅरलल प्रॉपर्टी पाहिजे. आणि मित्र मला कर्ज नाही मिळालं. आयुष्यामध्ये मी गरीब होतो याचं कधी वाईट नाही वाटलं, कधीच नाही वाईट वाटलं, पण त्या दिवशी वाईट वाटलं. कधीच मी गरिबीसाठी रडलो नाही. गरिबी ही माझी शक्ती होती, ती आजही आहे, उद्या राहणार आहे. पण त्या दिवशी मात्र संध्याकाळी मी रडलो. दादांना फोन केला, खूप वाईट वाटलं. दादा म्हणून मला कर्जच मिळत नाही आहे. आणि क्षणभर भावूक झालो. दादा म्हटले डोंट वरी विठ्ठल. दादांकडे काय नव्हतं, इमानदारीनं नोकरी करणारा माणूस, 7,500 रुपये पगार, अख्खं कुटुंब भागवणार, काय मिळणार आहे. त्याने एका त्याच्या मित्राला फोन केला आणि त्याच्या मित्राने
त्याचा मित्राचा भाऊ लातूरमध्ये राहतो. तो मला शोधत आला आणि त्यांनी त्याची 16 एकर जमीन मला लिहून दिली आणि एका कोऑपरेटिव्ह बँकेतून आम्हाला कर्ज मिळालं. त्या बिचाराच्या मी आयुष्यात कधी उपकार नाही विसरणार. आणि माझी प्रॅक्टिस सुरू झाली मित्र. मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर मी खूप जास्त कामाला सुरू झालं वेड्यासारखं, खूप वेड्यासारखं काम सुरू झालं. 2004 मी दुसरं हॉस्पिटल बांधलं. 24 ऑक्टोबर 2004 उद्घाटन केलं मी. जागा पुरवणा म्हणून मी तिसरं हॉस्पिटल बांधलं. 27 ऑक्टोबर 2013 त्याचं उद्घाटन केलं मायांनाच्या हाताने. आणि जेव्हा मी तिसरं हॉस्पिटल बांधत होतो, तिसरं बघा, लोकांना कळलं डॉक्टर विठ्ठल आणि तिसरं हॉस्पिटल बांधतायत. लातूरमधल्या सगळ्याच बँकेचे मॅनेजर माझ्याकडे आले होते. सगळ्याच बँकेचे माझ्याकडे आले होते, आमचं कर्ज घ्या, आमचं कर्ज घ्या, आमचं कर्ज घ्या. मी विचार करत होतो, मी मला चिमटा घेऊन पाहिलं होतं की ह्या सगळ्या मॅनेजरकडे मी गेलो होतो, मला कोणीच कर्ज दिलं नव्हतं. आज एक ना एक मॅनेजर माझ्या घरी आला आणि मला कर्ज घ्या म्हणतोय. बँकेत याची गरज नाही, तुमच्या सह्या मी इथंच घेतो, आमचं कर्ज घ्या साहेब, आमचं कर्ज घ्या. परिस्थिती बदलता येते मित्र. परिस्थिती बदलण्यासाठी ना स्वतःची प्रामाणिक हिंमत कामाला लागते. उद्घाटन केलं 21 मे 2000 आणि पहिल्याच दिवशी मी 22 मेला 3 ऑपरेशन केले. आता तुम्हाला मी काय सांगू की दररोज मी किती सर्जरी करतो. दररोज साधारणपणे मी 10 ते 13 सर्जरी करतो. तरी सुद्धा 300 सर्जरी वेटिंगवर असतात, 300 सर्जरी वेटिंगवर असतात. आज कुणी आला तर त्याचा नंबर 301, 302 असा लागतो. 40 दिवस मी त्याला अपॉइंटमेंट देऊ शकत नाही, असं काम वेळासारखं सुरू झालं. एवढं जरी काम करतो ना, एक सुट्टी घेतो आणि त्या सुट्टीचं नाव आहे मायांनांची सुट्टी. एक सुट्टी घेतो, त्या सुट्टीचं नाव आहे मायांनांची सुट्टी, रविवारची सुट्टी. रविवारी पूर्णपणे सुट्टी घेतो. त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीच करत नाही. माईच्या मांडीवर झोपणे, बापाच्या मांडीवर झोपणे, त्यांचे पाय दाबून देणे, त्यांच्याकडनं डोक्याला तेल लावून घेणे, त्यांच्यासोबतच जेवणे, त्यांच्यासोबतच दिवस घालणे, दुसरं काहीच न करणे. मी डॉक्टर आहे, इमर्जन्सीला मी ऑफकोर्स जातो. इमर्जन्सी प्रदेशात गेल्यास काही संडे बुडतात, नाही असं नाही, पण 90% संडे त्याच्यासोबत असतो. मग असंच एक संडे मायांनासोबत घालण्यासाठी मी माकेगावला निघालो. बघा संधीची गोष्ट. आता 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्न आहेत. मी संधीची गोष्ट नाही सोडलेली तुम्हाला. 2 प्रश्न आता आहेत. मी माकेगावला निघालो. ही जी 9-10 आम्ही जण होतो त्यातली 9 नापास झाली. ह्या 9 जण जे नापास झालेत ना, त्यांची परिस्थिती विठ्ठल लहाने जेव्हा 9वी, 8वी, 9वी, 10वीला होता तेव्हा जी माझी परिस्थिती होती त्याच्यावर वाईट परिस्थिती या लोकांची झाली आता. आणि त्यातला एक मित्र माझा नामदेव नावाचा, त्याचं घर आहे कोटा. कोटा किती पुराणा कळतो मला नाही, पळसाच्या पानाने शिवलेल्या झोपडीला कोटा असं म्हणतात. ते कोटा ज्या रस्त्याने माझी गाडी जाते रस्त्यावरचा कोटा आहे, त्याचं घर आहे, ते झोपडी आहे. आमचा नामदेव त्या कोटातून बाहेर आला, माझी गाडी जात होती, तो गाडी समोर आला, विठ्ठल विठ्ठल गाडी थांबव. बघा मी इथे किती कामाला डॉक्टर असत नाही, माकेगावसाठी माझ्या गावासाठी विठ्ठल आहे. मला कोणीही काम सांगतं, मला काही काम सांगतं, मी करत असतो, आनंदाने करत असतो. मी खाली उतरलो गाडीतून. काय रे नामदेव काय झालं? नामदेवच्या हातामध्ये 3 लेकरं होते, 2 मुली 1 मुलगा. नामदेव माझ्याकडे बघत नाहीये, माझा वर्गमित्र माझ्याकडे बघत नाहीये. तो त्या मुलीकडे बघून तिला म्हणतोय, म्हणजे नामदेव काय अडचण आहे, तरी माझ्याकडे बघत नाही. त्याच्या मुलीकडे साधारणपणे 8वीला मुलगी असेल, पूजा तिचं नाव, तिच्याकडे बघून तिला म्हणतो, पूजा तुला माहिती आहे हे कोण आहेत? ते माझ्याकडे बोट दाखवून. पूजा म्हणते हो माहिती आहेत की हे डॉक्टर विठ्ठल लहाने आहेत, दररोज यांच्या पेपरला फोटो बघते म्हणे मी, हे डॉक्टर विठ्ठल लहाने आहेत. हे डॉक्टर विठ्ठल लहाने आहेत असं ती मुलगी म्हणते ना, आमचा नामदेव रडायला लागतो. मला क्षणभर कळत नाही काय झालं, झालं काय नामदेव, काय झालं रे, मी खूप सिरियस झालो. तरी नामदेव मला बोलत नाही. नामदेव पुन्हा त्या मुलीकडे बघून पूजाकडे बघून म्हणतो, पूजा एकदम लहान आवाजात, पूजा तुला माहीत नाही ग, हे डॉक्टर विठ्ठल लहाने आहेत ना, हे माझे वर्गमित्र आहेत. बघा इतका सीन आवाज झाला त्याचा, एकदम त्याचा आवाज असा मध्ये गेला आणि म्हणतोय, तुला माहित नाही हे डॉक्टर विठ्ठल लहाने माझे वर्गमित्र आहेत. त्याच्या पुढे जाऊन तो सांगतो की पूजा विठ्ठल आणि मी एकाच बेंचवर बसायचो. आम्हाला 10वी पर्यंत बसायला बेंच नव्हते, पण 10वीला बेंच होते. एका बेंचवर 5 मुलं बसायचे, त्याच्यात आम्ही 5 जणांपैकी 2 मी असं तो आठवण करून सांगतो. त्याच्या पुढे जाऊन तो सांगतो की विठ्ठल आणि मी एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. तुम्हाला कळतं का न कळतं मला माहित नाही, एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. आमच्या घराला दरवाजा नव्हता. माझी माय त्या पत्र्याच्या घरामध्ये मोठ्या टोपल्याखाली भाकरी ठेवून जायची दुपारची आमच्या. त्याला मी घंगाळ टोपलं म्हणायचं. आजही टोपला मी मुद्दाम ठेवलंय. त्याच्यावर एक मोठा दगड ठेवायची, कुत्र्या मांजरांनी काढू नये म्हणून, आणि शेताला जायची. नामदेव शेजार राहायचा. मग दुपारी आम्ही जेवायला बसलो की नामदेव पण जेवायला जॉईन व्हायचं. ती नामदेव तिला आठवण सांगतो, विठ्ठल माझा वर्गमित्र आहे, विठ्ठल आणि मी एकाच डेस्कवर बसायचो, एकाच बेंचवर बसायचो, एकाच टोपल्याखालच्या भाकरी खायचो. पूजा विठ्ठल नेहमी म्हणायचा ग नामदेव अभ्यास कर रे. मला नाही कळलं, जाऊ दे, मला सोडून दे, तू माझ्याकडे बघू नको, पण डॉक्टर विठ्ठल लहानेकडे बघून मोठा माणूस हो. प्रश्न नंबर 1 मुलांनी पटकन सांगायचा पहिला प्रश्न,
आमच्या नामदेवचं काय चुकलं पटकन सांगायचं. माझं पाणी पिवण्याच्या आधी सांगायचं, कारण पुढचे 2च मिनिटं मला बोलायचं आता. लवकर. येस, हां सांग मुली, हां तू सांग. काय म्हटलीस? ओके, गुड, व्हेरी गुड. दुसरा मुलगा, बस बेटा, थँक्यू. एक मुलं हुशार नाही का तुमच्याकडची? कोण सांगताय? येस येस येस, कमॉन. वर कोणी सांगताय? हां सांग. गुड, दिस इज गुड आन्सर. मला एक मुलगा पाहिजे. हां सांग. गुड. याचं उत्तर खूप छान दिली, तुमची मुलं हुशार आहेत. याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. शिक्षण ही आयुष्यातली संधी असते. बारकाईने ऐकून घ्यायचं. शिक्षण ही आयुष्यातली संधी असते. शिक्षणाने माणूस मोठा होतो, आणि शिक्षणाने माणूस एवढा मोठा होतो, तो जिवंत असताना आणि जिवंत नसतानाही तो चिरकाल मोठाच राहतो. हे फक्त शिक्षणाने शक्य आहे. ही संधी, शिक्षण ही संधी जशी माझ्या दरवाजावर खटखटत होती, तशी आमच्या नामदेवच्या पण दरवाजावर खटखटत होती दररोज. ती संधी मी अलर्ट होतो, जागरूक होतो, तत्पर होतो, म्हणून दरवाजा उघडला, आत्मसात केली आणि आयुष्याचं सोनं करून घेतलं त्या संधीचं. सध्या तुमच्या सगळ्यांच्या दरवाजावर सध्या दररोज ती संधी खटखटत आहे. तुम्ही तत्पर राहा, अलर्ट राहा, आणि तुमच्या ह्या संधीचं आयुष्यात, शिक्षण ह्या संधीचं सोनं करून घ्या. हा माझा तुम्हाला सल्ला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पालकांची एक अवस्था असते. पालकं मला भेटतात, लहाने साहेब तुम्हाला माहीत नाही हो, तुमचा काळ वेगळा होता, आमच्या लेकरांचा काळ वेगळा आहे, या काळात खूप कॉम्पिटिशन आहे, तुमच्या काळात कमी कॉम्पिटिशन होती. तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या काळात कॉम्पिटिशन होती म्हणून? पालकांना प्रश्न आहे माझा. माझ्या काळात कॉम्पिटिशन होती, तुमच्या काळात कॉम्पिटिशन होती, या काळात कॉम्पिटिशन आहे, आणि याच्या पुढच्या काळात पण कॉम्पिटिशन राहणारच आहे. पण या कॉम्पिटिशनमध्ये कसं टिकायचं हे आपण ठरवायचं असतं. तेव्हा किती पोरांना कोंबडीचं पिल्लू अंड्यातून कसं निघतं बाहेर माहिती आहे का? हातवर करा बरं. काय करावं होतं? मी जरा शेतकऱ्याचा वर्ग आहे, मला कॉम्प्युटरच्या गोष्टी नाही सांगता येणार, पण मला शेतातल्या सगळ्या शेळ्या मेंढ्या कोंबड्याच्या गोष्टी सांगता येतात. त्यातली एक तुम्हाला गोष्ट सांगतो. एक कोंबडी अंडी घालत असते. अंडी घालून झालं ना, तिला खूड झालं असं म्हणतात. ती अंडी शेतकरी ती अंडे जमा करतो आणि ती कोंबडीला त्या अंड्यावर बसवतो. ती अंडी घोळते. तिची घोळण्याची एक प्रक्रिया असते. ती प्रक्रिया पूर्ण झाली की ते अंडे परिपक्व होतात आणि त्यातून ती पिल्लं बाहेर निघतात. ते पिल्लं जेव्हा बाहेर निघतात, आता आत परिपक्व झालेली पिल्लं जेव्हा बाहेर निघतात ना, ते कसे माहित आहे? पिल्लाला जेव्हा बाहेर निघायचं असतं, ते पिल्लू आतून अशा टोचा मारतं. आतून जेव्हा टोचा मारतं ना पिल्लू, किती वेळ मारतं टोचा माहित आहे? एकदम पातळ कव्हर फोडण्यासाठी त्या पिल्लाला, परिपक्व पिल्लाला आतून ठोचा मारत 72 तास, कधी 48 तास ते 72 तास, 2 ते 3 दिवस आतून टोचा मारावं लागतात. तेव्हा कुठे ते वरचं पातळ कव्हर फुटतात, मग त्या पिल्लाला बाहेर यावं लागतं. आजकालचा एक आळशी माणूस, आजकालच्या माणसांना काय वाटतं माहित आहे? एकदम कमी काम करावं आणि देवाने भरभरून द्यावं. पोराला पण काय वाटतं माहिती आहे? पोरांना एकदम कमी अभ्यास करावा आणि देवाने भरपूर मार्क द्यावेत. असं होत नाही मित्र, असं होत नसतं. पण आजकाल लोकांना त्याच्या पुढे गेलेत लोक, माहिती आहे का तुम्हाला? काहीच काम करू नये, फक्त आ करावं आणि देवाने आपोआप मध्ये घालावं. आता काय करावं? काम नको, पण सगळं मिळालं पाहिजे. पण तुम्हाला सांगू का मी, कष्टाविना जे मिळतं ना, त्याच्यावर वाईट काहीच नाही. पण कष्टाने प्रामाणिकपणाने जे मिळतं ना, त्याच्यावर जगात चांगलं काहीच नाही. म्हणजे हे जर तुम्हाला कळलं ना मित्र, तुम्ही काय सांगा, काय एन्जॉय करता लाईफ. म्हणजे जे कष्टाने मिळतं ना, त्यातला मी जेव्हा पहिली सायकल घेतली होती ना, रात्रभर झोपलो नव्हतो, कारण माझ्या कष्टाची, माझ्या इमानदारीची, माझ्या घामाची मी सायकल घेऊ शकलो होतो. तुम्हाला सांगतो ना, याच्यामध्ये जे खरं जगणं आहे ना, ते जगणं असंच मिळण्या गोष्टीत नाहीच आहे, आणि ते टिकतच नसतं. झगमगाट हा टिकत नसतो, कष्टाने इमानदारीने कमावला झगमगाट टिकतो. पण आजकालचा एक आळशी माणूस त्या पिल्लाकडे बघतो तो म्हणतो, यार एवढंसा पातळ कव्हर फोडण्यासाठी या पिल्लाला 72 तास ठोक्या मारायच्या. आळशी माणूस. नो, दिस इज नॉट फेअर, हे योग्य नाही असं म्हणतो. तेवढ्यात दुसरं पिल्लू आतून ठोक्या मारताना पिल्लू कसं कळतं माहिती आहे? ते अंडा असं गोळगोळ फिरत असतं. ते कळतं त्याला की ठोक्या मारायला सुरू केलं. त्याने 2-4 ठोक्या मारल्या, त्या अंड्याला हातात घेतो आणि त्याला म्हणतो, नो, तुला मी एवढे कष्ट करू देणार नाही. वरतून ठोकी मारतो, टाक म्हणजे ठोकी मारली, आणि कव्हर फोडतो. त्या पिल्लाला म्हणतो, ये बाहेर, कम. ते पिल्लू बाहेर येतं. ते पिल्लू बाहेर आल्यानंतर ह्या आळशी माणसाला एवढा आनंद होतो की या पिल्लाला मी काहीही कष्ट न करू देता बाहेर काढलं.
आणि तुम्हाला माहीत असावं की पुढे त्या पिल्लाचं काय होतं. पुढे त्या पिल्लाचं काय होतं माहिती आहे तुम्हाला कोणाला? पुढच्या 2 तासात ते पिल्लू मरून जातं. पुढच्या 2 तासात ते पिल्लू मरून जातं. का माहिती आहे? त्याचं कारण असं आहे की त्या अंड्याच्या कव्हरच्या आतलं वातावरण आणि अंड्याच्या कव्हरच्या बाहेरचं वातावरण, ह्या बाहेरच्या वातावरणात जगण्यासाठी त्याला तेवढ्या 72 तास जेव्हा तो ठोक्या मारतो तेव्हाच त्याची बॉडी एवढी स्ट्रॉंग होते, एवढी मजबूत होते. त्या 72 तास ठोक्या मारल्यानंतर आणि तेव्हाच ते पिल्लू या वातावरणात जगू शकतं. तद्वतच तुम्हाला जर या वातावरणात जगायचंय, ह्या कॉम्पिटिशन युगात जगायचंय, या कॉम्पिटिशन युगात आकाशाला गवसणी घालायची आहे, तर ठोक्या मारा, ठोक्या. आणि पालकांना सांगतो तुम्ही आगवरून ठोकी नका मारू, पोरांना कष्ट करू द्या. कष्टाने ऊर्जा मिळते. लेकरांना तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतो. मी म्हणालो की मी गरीबाचा मुलगा आहे, मी म्हणालो तुम्हाला, आणि मी गरीबाचा आहे या भीतीनं, शेतात काम करावं लागेल या भीतीनं मी कष्ट केले, अभ्यास केला. 100% सत्य आहे. माझा मुलगा गरीबाचा मुलगा नाहीये. माझा मुलगा गरीबाचा मुलगा नाहीये, त्रिकालवादी सत्य आहे. माझा मुलगा डॉक्टर विठ्ठल लहाने प्लास्टिक सर्जनचा मुलगा आहे. पण त्याला आम्ही एकच शिकवलं, एकच बाळकडू पाजलं, कष्ट करायचे असतात आणि ते इमानदारीने प्रामाणिकपणे कष्ट करायचे असतात, आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. हे काम तुम्ही सगळेजण पालक करा. लेकरांना कष्ट करू द्या, लेकरांना कष्ट करू द्या मित्रांनो, लेकरांना कष्ट करू द्या. कारण कष्टाने जे मिळतं ना, तुम्हाला कसं सांगू मी आता, कष्ट करायला लेकरू एक पण वाया जात नाही आयुष्यामध्ये, एक पण वाया जात नाही, एकही वाईट सवय लागत नाही. मी लिहून देतो, बॉन्ड पेपर लिहून देतो. पण हे तुम्हाला कळावं, पालकांना कळावं, अशी माझी पालकांना पण विनंती आहे. लेकरांना खूप अभ्यास झाला असं एकदा पण म्हणू नका. आणि शेवटचा पॅरा, अण्णांना माईला भेटा. आयुष्यामध्ये मी पण कधी त्यांना घेऊन येईन आणि तुम्हाला भेटवेन, पक्का भेटवेन, प्रॉमिस. माझ्या तुम्हाला मी पक्का भेटवेन. एवढ्यासाठी माझ्या अण्णांना भेटा की अण्णांना बघा. माझी अण्णा एकदम आमचे पातळ आहेत. पण अण्णा असे चालतात की अण्णांना वाटतं की त्यांची छाती हत्ती एवढी मोठी आहे, असे चालतात. तोऱ्यात चालतं माझा बाप, तोऱ्यात पटका बांधतात, धोती घालतात, पांढरे शर्ट. गरीब माणूस आहे, शेतकरी माणूस आहे, पण अण्णांचा तोरा चालताना बघायला पाहिजे. माहित आहे का हा तोरा त्यांच्यात तयार झाला? लेकरं चांगले निघाले ना, आईवडिलांना आजारच होत नाहीत, म्हणून त्या दोघांना कुठला आजार नाही झालेला. अण्णांना एवढ्यासाठी भेटा, आमच्या अण्णा हवेत चालतात. हवेत तुम्ही कधी हवेत चालताना पाहिलंय माणसाला? म्हणूनच अण्णांना भेटा. आमच्या अण्णा हवेत चालतात. आमच्या अण्णा दिवशी हवेत चालले होते. हवेत मी ओपडीत बसलो होतो, अण्णा हवेत चालले होते. मी अण्णाकडे बघितलं की अण्णा असे हवेत 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 चाललेत. अण्णा म्हणलं अण्णा म्हणले का रे? अण्णा म्हणलं तुम्ही पडाल हो. अण्णा म्हणले का? अण्णा म्हणलं तुम्ही हवेत चालायला लागले, तुम्ही पडाल. बघा अण्णांनी काय उत्तर दिले, हे प्रत्येक बापाने उत्तर द्यावं. अण्णा काय म्हणाले बघा, अण्णा काय म्हणाले बघा. अण्णा काय म्हणाले? अण्णा म्हणाले असे माझ्याकडे बघत, छाती पुढे काढून, तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी एकदम परेशान, माझा बाप, मला काय कळत क्षणभर. अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे? बापरे, माझी नजरा सगळ्या अण्णांच्या चेहऱ्याकडे लागल्या. अण्णा पुढे काय म्हणणार? अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि हा प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? बापाला आणि माईला हवेत चालण्याशी तुमच्यामध्ये परवा तुमच्यामध्ये तुम्हाला कळलंच नाहीये. तुम्हाला जेव्हा कळेल ना काय मजा, तुम्हाला काय सांगू मी आता. आणि म्हणून त्यांना भेटा तुम्ही, त्यांचा तोरा बघा, त्यांचा रुबाब बघा. आणि म्हणून मला म्हणाला होतो मी की न शिकलेल्या आवडे सुद्धा ह्या देशातले, ह्या जगातले सगळ्यात मोठे आवडे होऊ शकतात. आणि म्हणून तुम्ही अभ्यास करा. आणि अभ्यास करताना मागे बघायचं नसतं. अभ्यास करताना इकडे बघायचं नाही, तिकडे बघायचं नाही. एकच म्हणजे एकच. आणि अभ्यास हा एन्जॉयमेंट करायचा असतो. गायडन्स महत्वाचं आहे, टीचर महत्वाचे आहे, त्यात काही शंका नाही आहे. पण आपले एफर्ट्स हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. म्हणून असे एफर्ट लावा, असे एफर्ट लावा की पांढरे सरांना त्यांच्या सगळ्या टीमला वाटलं पाहिजे की आमचे विद्यार्थी आहेत. आईवडिलांना वाटलं पाहिजे ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे. वाईकरांना वाटलं पाहिजे की आमच्या वाईचे लेकरं आहेत. सातारा जिल्ह्याला वाटलं पाहिजे की सातारा जिल्ह्याचे लेकरं आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर गावास वाटलं पाहिजे की आमच्या महाराष्ट्राचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही देशाच्या बाहेर जाल ना, तेव्हा भारत देशाला वाटलं पाहिजे की आमचे भारतीय आहेत. एवढे मोठे व्हा. धन्यवाद.